नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये खरं तर विद्यार्थी नागरिक बनण्याची प्रक्रिया सुरू होत असते. उच्च शिक्षणामुळे त्या विद्यार्थ्याच्या आयुष्याच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्याचं काम तिथं होत असतं. सर्व प्रकारच्या विचारसरणी, विचारधारा त्याला कळतात आणि मग तो स्वतःचा शोध घेतो. त्याला जी विचारधारा आवडते, जी विचारसरणी आवडते, त्यातून तो स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो. नकळत तो कुठल्या तरी विचारसरणीशी जोडला जातो. एखाद्या विचारसरणीशी जेव्हा तो जोडला जातो तेव्हा साहजिकच तो स्वतःला स्वातंत्र्याची अनुभूती देत असतो. आणि मग तिथं नवीन नवीन शिकण्यासारखं काय आहे, आणखीन मला विद्यार्थी ते माणूस बनण्यासाठी आणखीन काय लागतं याचा तो शोध घेतो. आणि स्वतःला शोधता शोधता तो एखाद्या विचारसरणीशी जोडला जातो. आणि तो जेव्हा एखाद्या विचारसरणीशी, विचारधारेशी जोडला जातो, तो कायमचा जोडला जातो. त्याला बदलवणं फार कठीण असतं. पण सध्या कॉलेज कॅम्पसमध्ये चाललंय काय, तर कुठली तरी विचारधारा, कुठली तरी विचारसरणी, हा आम्ही सांगतोय म्हणून ऐका, आम्ही सांगतोय म्हणून तुमच्यावरती लादतोय, असा अट्टहास सुरू आहे. मग तो कुठलीही विचारधारा असो, उजवी असू दे, नाहीतर डावी असू दे, नाहीतर मधली असू दे, कुठल्या ना कुठल्या तरी विचारधारेशी विद्यार्थी जोडले गेले पाहिजेत. यासाठी राजकीय पक्षसुद्धा काम करत आहेत. आणि मग यातनं विद्यापीठाच्या कॅम्पसचं राजकीयकरण होतंय का, हा एक मुद्दा सध्या देशात चर्चेला आला आहे. आपण सुद्धा त्यावरती चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. कॉलेज कॅम्पसमधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय का? कॉलेजेस किंवा कॉलेज कॅम्पसमधला कल्चरल टेररिझम जे आहे ते वाढतंय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही मुद्दे दडलेले आहेत ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, JNU प्रकरणानंतर कॅम्पसमधल्या उजव्या डाव्या विचारसरणीतली दरी अधिक रुंदावली आहे का? मुद्दा क्रमांक 2, देशभक्तीच्या मुद्द्याचं अवास्तव भांडवल करून विचार स्वातंत्र्यावर गदा आणली जाते का? मुद्दा क्रमांक 3, विद्यार्थी चळवळींचा उपयोग राजकीय विचारधारा पसरवण्यासाठी केला जातोय का? मुद्दा क्रमांक 4, विशिष्ट प्रकारची विचारधारा थोपवण्याच्या प्रयत्नातून कॅम्पसमध्ये वाद उफाळून येत आहेत का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 5, विद्यापीठ निवडणुका पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा सरकारने फेरविचार करावा का? हे होते महत्त्वाचे मुद्दे ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी पुण्याहून आहेत श्रीरंजन आवटे, राज्यशास्त्राचे ते प्राध्यापक आहेत. आपल्या सोबत नाशिकहून दैनिक सकाळचे नाशिक आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने आहेत. आपल्या सोबत पुण्याहून ASFI पुणेचे उपाध्यक्ष नाशिर शेख आहेत. आपल्या सोबत मुंबईमधून NSUIचे उपाध्यक्ष निखिल कांबळे आहेत. तसंच आपल्या सोबत मुंबईहूनच मुंबई महानगर सेक्रेटरी अभाविपचे रोहित चंदोडे सुद्धा आहेत. मी तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय. मी थेट जातोय श्रीरंजन आवटे यांच्याकडं. श्रीरंजन आवटे, ज्या पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमधलं वाद उफाळून येत आहेत, वातावरण तंग बनतं आहे, याला तुम्ही कोणाला जबाबदार धराल? नेमका मोदी सरकार जेव्हापासून सत्तेवरती आलं हे प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे सरकारला जबाबदार तर सगळेच धरतायत. पण तरीसुद्धा ज्या पद्धतीनं एकाएकी कॉलेज कॅम्पसमधले वाद एकामागून एक उफाळून येत आहेत, याला नेमका जबाबदार कोण, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार सर. आपण जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे की या सर्व घटनेला जबाबदार कोण, मुळात नेमकं घडतं काय आहे हे आपण समजावून घ्यायला पाहिजे. म्हणजे विद्यापीठ असेल किंवा कॉलेज असेल, आपण जसं म्हणालात त्याप्रमाणे ही एक विचाराचं आदान प्रदान करण्यासाठीची एक अतिशय महत्त्वाची जागा असते. मी इथं शिकवतो आणि मला अशी अपेक्षा असते की वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारधारा मांडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संवाद व्हावा. आपण जे म्हणतो की वाद, प्रतिवाद आणि संवाद ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अथकपणे सुरू राहावी. पण दुर्दैवानं वेगवेगळ्या विचारधारांमधला हा सुसंवाद आता शक्य नाही असं दिसतंय. आणि याच्यामध्ये त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंसा केली जाते आहे.
आणि ह्या हिंसेचा सूत्रधार आहे यावेळेस अभाविप. 2014 आपण जसं म्हणालात, मोदी सरकार आल्यापासून आपण पाहतो आहोत JNU असेल, जोधपूर विद्यापीठ असेल, FTI, फर्ग्युसन, रानडे इन्स्टिट्यूट, हरियाणा सेंट्रल युनिव्हर्सिटी, या सर्व ठिकाणी आपण पाहतो आहोत की एकच संघटना, अगदी रोहित वेमुलाची आत्महत्या ज्या विद्यापीठात झाली ते हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी, या सर्वच ठिकाणी अभाविप ही विद्यार्थी संघटना त्याच्यामध्ये महत्त्वाची दिसते आणि थेटपणे हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करणं. आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की अभाविपला एक प्रकारचा आत्मविश्वास आहे की आपलंच सरकार आहे, आपल्याच विचारांचं सरकार आहे, आपण काय वाटेल ते करू शकतो, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळं ते थेटपणे हिंसा करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत असं मला वाटतं. मग अभाविप या सगळ्या मला वाटतं हिंसेला प्रामुख्याने जबाबदार आहे. ठीक आहे. आपल्यासोबत अभाविपचे मुंबई महानगर सेक्रेटरी रोहित चंदोडे सुद्धा आहेत. रोहित, साहजिकच तुम्हाला हे पटत नसेल, पण ते जे म्हणतायत ते एका अर्थानं काही अंशी खरंही दिसतंय. म्हणजे तुम्हाला ताकद दाखवण्याची उर्मी ही 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा मोदी सरकार सत्तेत आलं ना, तेव्हापासून आलेलं आहे की अभाविपची काही करून न्यूसन्स व्हॅल्यू, उपद्रव मूल्य, ताकद ही दाखवलीच गेली पाहिजे, कॅम्पसमध्ये आमचं सुद्धा अस्तित्व आहे, असा अट्टहास तुमच्या बोलण्यातून, तुमच्या कृतीतून म्हणजे ABVPच्या हे दिसते. हे नाकारून चालणार नाही. नाही, मला पहिले सरांचं नाव काय ते मला जरा. श्रीरंजन आवटे. ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, त्यांचे स्वतःचे विचार आहेत आणि गेल्या वर्षभरापासून ते ज्या पद्धतीनं लिखाण करतायत त्यांच्या लिखाणाचा मी सुद्धा चाहता आहे. वा. पहिला मुद्दा 2014च्या इलेक्शन नंतर मुळात विद्यार्थी परिषदेची न्यूसन्स व्हॅल्यू वाढली वगैरे 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 या गोष्टी. म्हणजे मी म्हणतो 2014 नंतर खास म्हणजे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते काही ठिकाणी सत्तेमध्ये आले असतील, म्हणजे पुढं भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर ते भाजपामध्ये सत्तेमध्ये आले, असं काही असेल. बाकी ठिकाणी बाकी पक्षांमध्ये पण आहे. परंतु सत्तेमध्ये मोदी सरकार, भाजप गव्हर्नमेंट आल्यानंतरच विद्यार्थी परिषद काम करते किंवा विद्यार्थी परिषदेची न्यूसन्स व्हॅल्यू. मुळात आमची न्यूसन्स व्हॅल्यू म्हणजे आम्ही न्यूसन्स करणारे नाही. पहिली विद्यार्थी संघटना आहे जिने सांगितलं आहे की स्टुडंट्स पॉवर्स इज अ नेशन्स पॉवर. पहिले म्हटलं जायचं की स्टुडंट्स पॉवर्स म्हणजे काय, न्यूसन्स व्हॅल्यू असणार आहे. ही विद्यार्थी संघटना 1947 नंतर म्हणजे मुळात स्थापन झाली 49-50च्या दरम्यान. स्टुडंट्स पॉवर म्हणजे नेशन्स पॉवर. नेशन्स पॉवर हा सुद्धा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे रोहित. चर्चेचा विषय असू शकतो, परंतु हे जे बाकीचे आरोप जे लागले जात आहेत विद्यार्थी परिषदेवर, मुळात विद्यार्थी परिषदेचं जे सगळ्या ठिकाणी पूर्ण भारतभर जे काम करते विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यापासून, आत्ताचा आम्ही नीटचा विषय सोडवला ज्याच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना आता मुळात 6 केंद्र होते महाराष्ट्रामध्ये नीटच्या परीक्षेसाठी येणाऱ्या, त्या आता पूर्ण जिल्ह्यांमध्ये केंद्र करावे. परीक्षा म्हणजे सरकारनं ना, सरकारने करावे. तुम्ही ABVPला क्रेडिट घेताय. विद्यार्थी परिषदेने ती मागणी केली. आता सरकार निर्णय घेणार आहे आधीच कळतं आणि मग मागणी करायची. निर्णय झाला की म्हणायचं आमच्या मागणीवर झाला. नाही, मला बोलू देणार आहात की नाही? मुळात मला बोलू देणार असेल तर मी बोलतो. बोला. मेन म्हणजे सरकार दिशाभूल होता कामा नये. सरकारचं पण काही काम आहे ना राज्यात. मी काय बोलतोय, तुम्ही मुळात माझा मुद्दा, तुमचे मुद्दे माझ्या तोंडात घालू नका. नाही, मुद्दा हा आहे की विद्यार्थी परिषदेने मागणी केली आणि ती चर्चेमध्ये त्यांनी आश्वासन दिलंय. निर्णय घेणार आहे की मी आता बोललो नाही, निर्णय जिल्हा केंद्र करतील की केंद्र वाढवतील हे आमच्या चर्चेमध्ये ते निष्पन्न झालंय की आगामी काळामध्ये नीटच्या परीक्षार्थींसाठी वेगवेगळे केंद्र आता ते देतील. मुद्दा हा आहे की न्यूसन्स व्हॅल्यू विद्यार्थी परिषदेची वगैरे वगैरे हे नाही. स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवर आम्ही मानतो. मुळात आम्ही ही जी चर्चा सगळ्या विद्यापीठामध्ये आता चालू आहे, जे केरळमध्ये घडतंय, जे पश्चिम बंगालमध्ये वामपंथीच्या माध्यमातून घडल्या जात आहे, ते मीडिया दाखवत नाही. इथं काय जे संघ कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, विद्यार्थी परिषदेचा माझ्याबरोबर काम करणारा सचिन नावाचा कार्यकर्त्याला मारल्या जातं, आमच्या संघ विचाराच्या वार्ड अध्यक्षाच्या लहान चिमुरड्या मुलीला मारलं जातं, ते मीडियामध्ये कधी येत नाही.
मीडियामध्ये कधी येत नाही ते. मीडियावरती आम्हाला दिसलं नाही कधी. मीडियावरती काय आक्षेप घेतला जातो माहिती आहे? मीडिया मोदी एका मोदी भाजपच्याच बातम्या दाखवतं, केंद्र सरकारचेच निर्णय दाखवतं, राज्य सरकारचेच निर्णय दाखवतं, असा आक्षेप घेतात सगळे. मला त्याच्यावर तुम्ही उलट सांगताय. मला त्याच्यावर चर्चा मेन मुद्दा काय येतोय, संघ कार्यकर्ते परिषद कार्यकर्त्यांवर हल्ले होतात, ते मरतात, त्याच्यावर कधी दाखवलं जात नाही. अभिषेक नावाच्या कर्नाटक मधल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्यावर कधी चर्चा पॅनल इथं दिसलं नाही मला महाराष्ट्र वनवर. परंतु आता काही 4 गोष्टी ज्या विद्यार्थी परिषद जे देश विरोधी नारे देतात त्याचा विरोध केला जातो, ते लगेच तुम्ही पॅनल लावलं. माझा मुद्दा तो नाही. तुम्ही अभिषेकची तुलना रोहित वेमुलाशी करताय? नाही, मी कुठल्याही व्यक्तीची तुम्ही अभिषेकच्या प्रकरणाची तुलना रोहित वेमुलाच्या प्रकरणाशी करताय? नाही, कुठलीही व्यक्तीची तुलना कुठल्याही असं कसं? एखाद्या प्रकरणावरती तुम्ही चर्चा का केली नाही असा जो आग्रह आहे, आग्रह माझा मुळात मला मान्य नाही. मुळात माझं म्हणणं काय आहे, केरळमध्ये घडलं, पश्चिम बंगालमध्ये जे घडतंय त्याच्यावर कधी मला पॅनल लागलेले दिसले नाहीत. त्याच्यावर कधी चर्चा, जे लाल आतंक पूर्ण देशभरामध्ये केरळमध्ये होतोय त्याच्यावर अजूनपर्यंत चर्चा या पॅनल डिस्कशनला कधी आली नाही. परंतु पुण्यामध्ये काही वाद झाला असेल, पुण्याच्या कॉलेजेसमध्ये वाद झाला असेल तर मराठी मीडिया म्हणून आमचं ते काम आहे, आम्ही त्यावरती आज चर्चा करतोय. चर्चा करा, JNU किंवा तुमचं रामजस कॉलेज मधलं लोन पुण्याच्याही एका महाविद्यालयामध्ये आलं, तिथेही ते पसरलं, चर्चा करतोय. परंतु चर्चेच्या दरम्यान डायरेक्ट विद्यार्थी परिषदेला तुम्ही आरोपी म्हणून उभं करताय, असं कसं करणार? तुम्ही उत्तर द्या. तुम्ही काय म्हणाले? आम्ही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतले. तुमचे शब्द तोंडात माझ्या टाकू नका. आम्ही निर्णय नाही घेतले. आम्ही एक विषय तिथं प्रस्तुत केला, त्याच्यावर चर्चेदरम्यान त्यांनी एक सांगितलं की आम्ही केंद्र वाढवू, नीटच्या परीक्षार्थींसाठी आम्ही केंद्र वाढवू हे सांगितलं. मी इथं तेच शेअर करायला आलो. आज आमची भेट झाली, आज आमच्या शिष्टमंडळाची हा विषय ना आपला. मी प्रश्न काय विचारला होता, एवढा अट्टहास का की आमची ताकद आहे, आम्ही हे सगळं करतोय, हे करतो असं. आणि मग त्यातून होतं काय माहिती आहे का, एक प्रकारचा अहंकार दोन्ही बाजूने येतो आणि मग वाद होतात, मग हिंसा होते. त्याला आक्षेप आहे. त्याला आक्षेप तुमचा जरूर असू द्या. नाही सगळ्याच, मग ती कोणती विचारसरणी असेल, कुठलीही विचारसरणी असेल, तिनं अतिरेक केला की वाद होतात. ते वाद होणं म्हणजे वाद व्हावे पण हिंसेच्या दरम्यान वाद होऊ नये, याच विद्यार्थी परिषदेचं मत आहे. आमचे कार्यकर्ते ज्यावेळेस काश्मीरमधलं काही होतो त्यावेळेस तिथं जातात, जगता लावून जातो आणि काश्मीरच्या संप्रभुतेसाठी, एकतेसाठी आम्ही तिथं जातो. आम्ही हिंसेच्या विरोधातच आहे. समोरून लाठ्या काठ्या चालत असतात पण आम्ही शांतप्रिय आंदोलनं करतो. विद्यार्थी परिषदेचं दरवेळचं मत आहे, विद्यार्थी शक्ती ही राष्ट्राची शक्ती आहे, छात्रशक्ती, राष्ट्रशक्ती, स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवर, न्यूसन्स पॉवरच्या विरोधात आम्ही काम करतो. परंतु मुद्दा हा येतोय की विद्यार्थी परिषदेला डायरेक्ट सगळ्या मीडियाने काय केलेलं, आता एक म्हणजे आरोपी कोण तर विद्यार्थी परिषद, आरोपी कोण तर संघ विचाराचे कार्यकर्ते. विद्यार्थी परिषद जी स्थापन झाली, जी हेडगेवारांच्या विचारांवर, गोळवलकर गुरुजींच्या विचारांवर विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली, त्याच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने कायम विद्यार्थी हिताचं काम केलेलं आहे. देशाच्या संप्रभुतेसाठी, देशाच्या एकतेसाठी लढणारी विद्यार्थी संघटना आम्ही मानतो. रोहित, सध्याचं जे प्रकरण उफाळून आलेलं आहे ते काय आहे की JNUचा एक विद्यार्थी नेता उमर खालिद याचं व्याख्यान ठेवलेलं होतं रामजस कॉलेजमध्ये, आणि त्याचा विषय काय होता, तोच त्याच्या PhD डेझर्टेशनचा विषय आहे, त्याशी संबंधित विषयावरती तो बोलणार होता. ABVPनं तो मुस्लिम आहे म्हणून ते व्याख्यान रद्द करण्याची मागणी केली अशी तुमच्यावरती टीका होते, आरोप होते. आणि ABVPनं मागणी केली की नाही रद्द करण्याची? एक मिनिट, ABVPनं मागणी केली की नाही? एक मिनिट, मी पूर्ण क्लेरिफिकेशन देतो. माझ्या तोंडात शब्द टाकायचा प्रयत्न करू, मी क्लेरिफिकेशन देतो. रामजस कॉलेजमध्ये तो व्याख्यान होणार होतं. तो विद्यार्थी कुठलाही असू द्या, त्या रामजस कॉलेजमध्ये व्याख्यान होणार होतं. तिथली जो स्टुडंट काउन्सिल आहे, सेटी म्हणून त्या स्टुडंट काउन्सिलचा त्या कॉलेजचा अध्यक्ष आहे, त्यांनी त्या कार्यक्रमाला विरोध केला. तिथल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की हा जो कार्यक्रम होणार आहे तो आम्हाला विचारात घेतल्यानंतर ठरलेला नाही आहे. आम्हाला विचारात न घेता हा कार्यक्रम ठरवलेला आहे. का? तुम्हाला का विचारला पाहिजे? आम्हाला नाही, मला नाही ना, विद्यार्थी परिषदेला नाही, स्टुडंट काउन्सिलला, तिथल्या इलेक्टेड स्टुडंट काउन्सिलला, ज्याला संविधानाने अधिकार दिलाय, त्यांचं म्हणणं ते होतं. त्याला विद्यार्थी परिषदेने सपोर्ट केला.
मग याचा हा अर्थ झाला की आम्ही मुस्लिम विरोधी आहोत. दरवेळेस आम्हाला कोणी ना कोणी मुस्लिम विरोधी ठरवत असतं. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विरोध का केला? जिथले विद्यार्थी, जिथली स्टुडंट्स युनियन, ज्याला त्या कॉलेजने इलेक्ट करून दिलंय, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निवडून दिलेलं आहे, त्याच्या विरोधात जाऊन प्राचार्याने ती परमिशन नाकारली. त्याच्या विरोधात जाऊन काही कम्युनिस्ट प्राध्यापक हे का ठेवतात, जो विद्यार्थ्यावर मागच्या काळामध्ये मागच्या 9 फेब्रुवारीला देशद्रोहाचा आरोपाचा खटला चालू आहे, त्याला तुम्ही तिथं आणतात. आता तो आहे खटला त्याच्यावर? माझा मुळात मुद्दा काय आता आहे खटला? माझा मुळात मुद्दा काय आहे? माझा मुळात मुद्दा हा, तुम्ही प्रश्न काय केला? प्रश्न हा केला आहे की त्याला विरोध तुम्ही मुस्लिम म्हणून केला का? मुद्दा हा होता की तिथल्या इलेक्टेड स्टुडंट काउन्सिलने विरोध केला. हे तुम्ही डावलताय. एबीव्हीपीने विरोध का केला ते सांगा. आम्ही त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट केला. कोणत्या? ज्या सेटी म्हणून जो विद्यार्थी आहे, जो इलेक्टेड स्टुडंट काउन्सिलचा तिथला प्रेसिडेंट आहे, त्या सगळ्यांना सपोर्ट केला. आणि आम्ही काय म्हटलं, विद्यार्थी परिषदेने म्हटलं काय, जर तिथल्या स्टुडंट काउन्सिलचा विरोध आहे, तिथल्या विद्यार्थ्यांचा विरोध आहे, तर तुम्ही कुठल्या हेक्याने हा कार्यक्रम? एबीव्हीपीची अधिकृत भूमिका उमर खालिदला घेऊन काय? एबीव्हीपीची अधिकृत भूमिका उमर खालिदला घेऊन नाहीये. मग त्यालाच विरोध केला ना, त्याच्या व्याख्यानाला विरोध केला ना. आम्ही व्यक्तीला विरोध नाही करत. व्यक्तीच्या माध्यमातून ज्या घटना घडलेल्या आहेत, जी पार्श्वभूमी आहे, ज्यानंतर त्यांनी जवानांच्या विरोधात आक्षेपार्ह त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत, तिथं घोषणाबाजी केलेल्या आहेत, त्याला विरोध विद्यार्थी परिषद करते. उमर खालिद या नावाला विरोध विद्यार्थी परिषद नाही करत. पण उमर खालिदच्या रामजस कॉलेजमधल्या व्याख्यानाला तुम्ही विरोध केला, आम्ही रद्द करण्याची मागणी केली. मी काय बोललो, तुम्ही माझं नीट बोललेलं ऐकलं नाही. आम्ही त्या विद्यार्थ्यांच्या मागणी, जी इलेक्टेड स्टुडंट काउन्सिल आहे, सेटी म्हणून त्याचा अध्यक्ष आहे, तिथल्या विद्यार्थ्यांची जी मागणी होती त्याला आम्ही सपोर्ट केला आहे. बरं ठीक आहे, मी पुण्याला जातोय नाशिर शेख याच्याकडं. नाशिर, नेमकी वस्तुस्थिती काय? उमर खालिदच्या व्याख्यानाला रामजस कॉलेजमध्ये का विरोध केला गेला, ते का रद्द केलं गेलं? सर असं बोललं म्हणजे यांना आता इथली पुण्याची जी त्यांची मित्रमंडळी आहे अभाविपची, त्यांचं म्हणणं असं आहे की तो देशद्रोही आहे, त्याच्यावरती म्हणजे तो खटला तसा भरलेला आहे, त्यामुळं म्हणजे सगळ्या ह्या आतंकवादाशी आणि देशद्रोहाशी त्याला जोडण्याचा प्रयत्न केला जातोय, असं त्यांचं म्हणणं आहे. मी एक इंग्लिश डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे आणि मला असं त्याच्या बाबतीत असं लक्षात आलं की तो सुद्धा एक इंग्लिश डिपार्टमेंटचा विद्यार्थी आहे आणि त्याला कॉलेजनी कायदेशीररित्या बोलावलेलं होतं तिथे त्याचा पेपर प्रेझेंट करण्यासाठी रिसर्चचा. तर तिथे त्याचा विरोध असेल तर त्याचा एकट्याचा विरोध करायला पाहिजे होता. ही विद्यार्थ्यांची संघटना म्हणते स्वतःला, तर यांनी बाकीच्या विद्यार्थ्यांचा विचार करायला पाहिजे. 2 दिवसाचा जो यांचा कॉन्फरन्स होता त्याला उधळण्याचं, बाहेरून लॉक करून दगड फेकण्याचं कारण काय होतं हे मला कळायला पाहिजे. हिंसा करण्याचं काय कारण करतो आता याच्यामध्ये? हा ठीक आहे आवटेजी, मी येतो तुमच्याकडे. हा, हिंसा करण्याचं काय काम? मला एक सांगा, तिथं तुम्ही म्हणजे त्या माझा जो मित्र आहे नासिर शेख, माझ्या भावाने तो मित्र ज्याने सांगितलंय की दगड विद्यार्थी परिषदेने फेकले, याचं स्पेसिफिक काही प्रूफ आहे तुमच्याकडं का? आतून आलेले नाहीत काही? नाही, माहिती अशी आहे की तिथं हिंसा झाली, माहिती दगडफेक झाली. एवढंच नाही तर पोलीस बघ्याची भूमिका घेतली होती पोलिसांनी, मला एक सांगा, अशी माहिती आहे. नाही, सरकार एबीव्हीपीच्या पाठीशी होतं असंही टीका करतायत. सरकार अभाविपच्या पाठीशी होतं, तर आमच्या विद्यार्थ्यांवर ITIच्या विषयानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर केसेस लागले, आमच्या स्वतःवर केसेस लागतात आंदोलन करून. आता ह्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे विद्यार्थी परिषदेवर केसेसच लागल्या नसतात. तुमच्यावरती 4च लागतात, इतरांवरती 40 लागतात असं प्रमाण आहे ते, असंही ते म्हणतात. लागतात ना, तर असं कुठलंही नाही, म्हणजे कुठलंही ऑथेंटिफिकेशन करायचं नाही. समोरून दगड फेकणारा कोणीही विद्यार्थी असू दे, तो विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ठासून सांगायचा, पेला अर्धा वाजलेला असू दे, पण वाजवायचं असं की आम्हीच खरं बोलतोय, हे चुकीच्या गोष्टी. नाही, प्रश्न असा आहे श्रीरंजन आवटे, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. एका शहीद सैनिकाची मुलगी गुरमेहर कौर म्हणते
की मी ABVPच्या दहशतीला भीक घालत नाही आणि तिची पोस्ट ट्विटरवरनं व्हायरल होते, अख्खा देश ही चर्चा करतोय की तिचं काही चुकलं का, ती बरोबर आहे का, तिला धमकवण्याचे प्रयत्न होत आहेत. तुम्ही काय म्हणाल या मानसिकतेला, जेव्हा एका शहीद सैनिकाची मुलगी जेव्हा सांगते की मी सुद्धा वेगळ्या चुकीच्या गैरसमजात होती आणि आता मात्र मला कळून चुकलं की खरं काय आणि खोटं काय, आणि जेव्हा मी महाविद्यालयीन जीवनामध्ये आली तेव्हा माझ्यावरती विशिष्ट प्रकारची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होत असेल तर ती मला मान्य नाही. आशिषजी, या मुद्द्याकडे येण्यापूर्वी फक्त मला अगोदरचा एक मुद्दा फक्त मांडू द्यात. आता नासिरनं ज्या गोष्टीचा उल्लेख केला रामजस कॉलेजमध्ये, त्या रामजस कॉलेजमध्ये जे 2 दिवसांचं सेमिनार होणार होतं त्याच्यामध्ये काश्मीरी पंडितांवर सुद्धा चर्चा होती, त्याच्यामध्ये शीख दंगलीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होती. आभा विपला कळेल असं झालं की आपण विरोध नक्की कशाला करतो, त्यांच्यामुळे काश्मीरी पंडितांवर सुद्धा चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे आपली विचारधारा काय हेही आता आभा विपला कळेल असं झालेलं आहे. पूर्णपणे संकल्पनात्मक गोंधळ, ज्याला आपण गावाकडच्या भाषेमध्ये भंजाळले पण म्हणतो, आभा पूर्णतः भंजाळलेली आहे. आपण कशाला विरोध करतो आहोत हेही त्यांना कळत नाही. आता हिंसा करतात ते करतात, परत त्यातनं आम्ही हिंसा केली नाही, आम्ही फक्त सपोर्ट केला, अशा पद्धतीची काहीतरी भलामण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना आता इथेही पुणे विद्यापीठामध्ये माझ्या शेजारी आता नासिर बसलेला आहे. हा नासिर इथं जेव्हा आला तेव्हा त्याच्या पायाला लागलेला आहे, तो लंगडत इथं आला, त्याला जबरदस्त मारहाण झालेली आहे आणि कदाचित फ्रॅक्चर असेल असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे ही थेट मारहाण इथं हिंसा केली जाते आहे. त्यामुळं आभा विपलाचा काय झालं की त्यांचा स्वतःच्या विचारांवरती विश्वास नाही, मुळात विचार काय आहे हे माहीत नाही, आणि मग विचारांवरती विश्वास नसल्यामुळे आपल्यापेक्षा दुसरा विचार जो आहे तो अधिक वरचढ ठरेल या भीतीतून ते हिंसा करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. म्हणजे आशिषजी, तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षी फर्ग्युसन कॉलेजमध्ये जी घटना घडली तिथेही देशविरोधी नारे दिले गेले. अशा पद्धतीची तक्रार ही दस्तूर खुद्द फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांनी केली आणि अशा पद्धतीचं खरं तर काहीच घडलेलं नव्हतं. आभा विपने त्यामध्येही अतिशय विकृत पद्धतीनं एका दुसऱ्या मुलाला मध्ये आणून देशविरोधी घोषणा देण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी फर्ग्युसनच्या प्राचार्यांना ते पत्र मागं घ्यावं लागलं. ते म्हटले की अशा कुठल्याही देशविरोधी घोषणा दिल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे आभा विप ही सातत्यानं खोटं बोलणारी अशी संघटना आहे. धादांत खोटं बोलणं हे आभा विपचं व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे. मुद्दा तुम्ही जो आत्ता मांडलात गुरमेहर कौरचा, काल मी आशिषजी इतकं अस्वस्थ झालो, मला वैताग आला, तिडीक आली, जेव्हा त्या मुलीनं ही पोस्ट टाकली की आभा विपला मी भीक घालत नाही, आभा विपला मी घाबरत नाही, आणि माझ्यासोबत इथला प्रत्येक विद्यार्थी, मी एकटी नाही आहे, एका शहीद झालेल्या सैनिकाची ती मुलगी आहे आणि तिला त्याच्यानंतर बलात्कार करू अशा धमकी आलेल्या आहेत, तिला देशद्रोही म्हटलं गेलेलं आहे आणि बलात्कार करू असं तिला आत्ता फोनवरनंही धमकी दिली गेल्याची बातमी आत्ता जस्ट मला मिळाली. म्हणजे बलात्कार करणं असेल किंवा तिला देशद्रोही म्हणणं असेल, हा मला वाटतं की यांची मर्दुमुखी आहे का? आपण काय करतो आहोत आभा विपला खरोखरच कळेल असं झालंय. म्हणजे परवा प्रोफेसर अपूर्वा नंदांनी एक खूप चांगला लेख लिहिला आहे आणि त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एक कालखंड असा होता की आपल्या अगदी टोकाच्या विचारधारा जरी असल्या तरी आपल्यामध्ये संवाद शक्य होत असेल. अगदी RSSचा माणूस असेल, कम्युनिस्ट माणूस असेल, टोकाच्या विचारधारा असतील, पण त्यांच्यामध्ये संवाद शक्य होत होता. आज आभा विपला कुठलीही गोष्ट एखादी पटली नाही की थेट ते हल्ला करायला लागतात. ठीक आहे रोहित, ते थेट तुमच्यावर आरोप करतायत, म्हणजे तुमच्यावरती ABVP ABVPनं काय केलंय, देशभक्ती विरुद्ध देशद्रोही अशी सरळ मांडणी केलेली आहे. जे हिंदू विचारसरणी, उजवी विचारसरणी मान्य करणार नाहीत ते देशद्रोही, आणि जे आमचे विचार मान्य करणार नाहीत किंवा ते देशद्रोही, आणि त्याच उलट अगदी की मग देशभक्ती काय तर त्यांनी ती मान्य करावी. ही जी उभी मांडणी झालेली आहे ही समाजासाठी घातक आहे असं वाटत नाही? हे बघा, आम्ही देशद्रोहीचं किंवा देशभक्तीचं सर्टिफिकेट देणारा ABVP कोण? अहो आशिषजी, देशद्रोही आणि देशभक्ती ह्या दोन बाजू हे जनता ठरवत असते. जनताही ठरवते, संविधानही ठरवतं. आणि त्यातल्या त्यात ज्या वेळेस एखादी व्यक्ती, म्हणजे मी आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणारच आहे. माझ्या मित्राने आता आवटे सरांनी काय बोललेत की
ते सांगितलं की विद्यार्थी परिषद ही मर्दूम झालेली आहे, विद्यार्थी परिषद ही अशी झालेली आहेत की तिची मर्दानकी दाखवण्यासाठी कोणालाही कुठलाही आरोप करते, तिचे विचार जर पटले नाही. अहो, जर विचार पटले नसते तर JNUमध्ये आम्ही अशा प्रकारच्या घटना घडल्या त्याला विरोध तर केलाच, परंतु कधी हातवाऱ्यांवर आलो नाही. JNUमध्ये खुलं डिस्कशन चालतं, मुंबई विद्यापीठात पण आमच्या इथं खुलं डिस्कशन चालतं, हातवाऱ्यांवर कधी मारामारीवर आलो नाही. JNUमध्ये काय चालतं माहिती आहे का? मी तुम्हाला सांगतो JNUमध्ये काय चालतं. तुम्ही विषय काढला. नाही मी JNUमध्ये आजवर काय चालत होतं? माझं उत्तर JNUमध्ये आजवर ऐका, त्यांनी काय बोलल्यात मला त्यांना लक्षात घ्या. देऊ द्या. आता तुम्ही उच्च शिक्षण घेताना महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये तेव्हा वैचारिक आदान प्रदान पातळीवरती झाली पाहिजे. JNU हे केवळ विद्यार्थी तयार करण्याचं एक विद्यापीठ नाही, तर तिथं इंटेलिजन्सला लागणारे सर्व इनपुट्स मोठ्या मोठ्या गुप्तचर संस्थांना सुद्धा मिळत असतात. JNUचं एक स्वतःचं एक महत्व आहे. काय होतंय माहिती या सर्व प्रकारामध्ये? आपण आपलं इंटेलिजन्सचं सिस्टीम कलेक्ट करण्याचं मारतोय. JNUचं महत्व इतकं कमी केलेलं आहे ना आपण, त्याला काही अर्थच उरलेला नाही. चर्चेमधून तुम्ही विद्यार्थी परिषदेला सर्टिफिकेट देणार आहे मला माहिती आहे, तुम्ही सगळेजण विचारवंत. नाही तुम्ही बोला. नाही मला बोलू देणार असाल तर मी बोलतो. देशद्रोही आणि देशभक्ती नाही, देशद्रोही देशभक्ती नाही. त्यांनी काय बोलले की विद्यार्थी परिषद अशी मर्दूम झालेली आहे, मर्दानगी दाखवायला लागलेली आहे, विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून ते सर्टिफिकेट वाटताय. विद्यार्थी परिषद ही अशा प्रकारची दादागिरी करते की ज्याच्यामधनं कॉलेज कॅम्पसमध्ये यांचा मुळात दुखतं इथं आहे की अशा कॉलेज कॅम्पसेसमध्ये विद्यार्थी परिषदेचं आता काम चालू झालंय. ज्या JNUमध्ये कोणी नव्हतं त्यावेळेस विद्यार्थी परिषद आता आघाडीने सेकंड नंबरचे मतं घ्यायला लागलेली आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये कधी यांना थुंकून विचारलं नाही, डाव्या संघटनांना त्यांना दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये कधी ABVP ला येऊ दिलं गेलं नाही, त्याचं काय दिलं नाही. विद्यार्थी परिषद आता सेकंड नंबरचे मतं घेत आहे. सेकंड लार्जेस्ट पार्टी विद्यार्थी परिषद तिथं बनलेली आहे. मुंबईमधल्या सगळ्या कॉलेजेस कॉलेजेसमध्ये आम्ही विद्यार्थी परिषद म्हणून चालू आहे. 100 कॉलेजेसमध्ये आमचे जवळजवळ युनिट आहे, 32 लाख मेंबरशिप आहे आमच्या विद्यार्थी परिषदेचे. माझं मत असं आहे की विद्यार्थी परिषदेला पॉप्युलर बनते विद्यार्थ्यांमध्ये, त्यामुळे ते पोटात दुखतंय, ती सल आहे, त्यामुळे विद्यार्थी परिषदेवर असे आरोप होत आहेत. बरं, पुण्याचा वाद कशामुळे झाला सांगा? पुण्याचा वाद मुळात पुण्याचा वाद यामुळे झालेला आहे. ज्या वेळेस विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी उमर अब्दुल्ला, आहिसा, SFI, केरळमधल्या झालेल्या घटना, डाव्या संघटनांकडून केरळ, पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांवर होणारे अत्याचार, त्यांच्या माध्यमातून होणारे खून, या सगळ्यांचा आम्ही विरोध तिथं केला. ह्या विरोध केलेलं कधी मनामध्ये रुचलं, त्यामुळे त्याचं हे सगळं घडलं. मी 2-3 तात्कालिक कारण काय होतं वाद घडण्याचं? पार्श्वभूमी सांगतो. जी काही मारहाण झाली, या सगळ्या गोष्टी हाणामारी झाली, त्याचं तात्कालिक कारण काय होतं? मी सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी तात्कालिक कारण सांगा लोकांना. लेफ्ट राईट लेफ्ट नावाचं आमचं नाटक आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही ते तिथं दाखवायला लागलो. त्यावेळेस हेच लोक होते, SFI, ISA वगैरे यांचेच लोक होते ज्यांनी विरोध केला विद्यार्थी परिषदेच्या त्या नाटकाला. हे स्वतः फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या विरोधात वागणारे हे लोक आहेत. यांच्या माध्यमातून केरळमध्ये हे अत्याचार होतात, त्याच्यावर कोणी महाराष्ट्रात काय असं झालं की एवढी हिंसा होते? तेच सांगतोय, आम्ही नाटक दाखवलं, त्यालाही विरोध त्यांनी इथंच केला. तात्कालिक कारण काय होतं? वाद विद्यापीठाच्या माध्यमातून गावंड्यांचं लेक्चर चालू झालं होतं. लेक्चर देत होते नक्षलवादाचे आव्हानं आणि त्यामध्ये कॅम्पसेसमध्ये कसे नक्सली मुवमेंट चालू होत आहेत यांच्या माध्यमातून. त्याचं लेक्चरलाही उधळायचं काम यांनी केलं. हे स्वतः फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या विरोधात असतात. त्यावेळेस कोणी मीडिया पण बोलत नाही, कोणी लोकही बोलत नाही. विद्यार्थी संघटना पुण्यामध्ये काल आज ज्या घटना घडलेल्या आहेत नासिर, त्याचं तात्कालिक कारण नेमकं काय होतं? काय असं घडलं की वाद झाला, हाणामारी झाली, मारामारी झाली? सुरुवातीला फक्त त्या लेफ्ट राईट लेफ्ट नाटक आणि देवेंद्र गावंडे यांच्या व्याख्यानाबद्दल थोडंसं सांगतो. देवेंद्र गावंडे यांचं जे व्याख्यान झालं त्यावेळेस SFIचा आणि कुठल्याही विद्यार्थी संघटनेचा काही संबंध नव्हता. लेफ्ट राईट लेफ्ट नाटकाच्या वेळेस या लोकांनी नाटक सुरू होण्याच्या अगोदरच अशी अनाउन्समेंट केलेली होती की प्रश्न उत्तर ही लोक घेणार आणि त्यानंतर जसंच नाटक संपलं त्यामध्ये बरेचसे आक्षेपार्ह मुद्दे त्यांनी दाखवले. सगळे कम्युनिस्ट म्हणजे विचारधारेचा सुद्धा याचा स्वतःचा गोंधळ होता. सगळे कम्युनिस्ट जे काही आहेत ते नक्षलवादीच आहेत असं यांना आणि देशद्रोहीच आहेत असं यांना दाखवण्याचं काम होतं.
तो एक मुद्दा होता. आणि तिथे मग त्यांनी प्रश्न वगैरे संपवून प्रश्न वगैरे न घेता कार्यक्रम संपवण्याचं बोलले. त्यानंतर काही आमच्या मुलांनी प्रश्न उत्तर सुद्धा व्हावीत असं एक मिनिट प्रश्न उत्तर सुद्धा व्हावीत असे सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं. त्यावेळेस या लोकांनी स्वतःच गोंधळ सुरू केला. मी समोर गेलो प्रश्न वगैरे विचारायला, तर राम सातपुते यांचे जे आहेत ते मला म्हणतात की तू डायरेक्ट प्रश्न विचार, यांचं ऍक्टर्सचं अप्रिसिएशन सुद्धा करू नको. आणि त्यांनी गर्दा करायला सुरुवात केली. मागणं पुढणं सगळं ओढा ताण वगैरे करायला सुरुवात केली आम्हा लोकांना. आणि त्यातनं मग तो गोंधळ झालेला आहे, नारेबाजी वगैरे झालेली. आता मी येतो पुण्याचं जे हे काल परवा जे घडलेले त्याबद्दल बोलण्यासाठी. तर आम्ही साधारणतः 7-7:30च्या आसपास पोस्टर्स लावत होतो. या अगोदर आम्ही निवेदन 23 तारखेला एक दिवस अगोदर निवेदन पोलिसांना दिलं होतं की आम्ही प्रशांत परिचारक जे आहेत, ज्यांनी सैनिक, आता हे लोक खूप जास्त देशद्रोह आणि देशभक्तीच्या गप्पा मारतात, यांना थोडंसं कळायला पाहिजे आणि यांनी थोडासा त्यावरती विचार करायला पाहिजे आणि जनतेने सुद्धा विचार करायला पाहिजे की हे देशभक्त कशा पद्धतीचे आहेत. प्रशांत परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या बायकाबद्दल किती अश्लील असे वक्तव्य केले. ते म्हणतायत, आता तसं वक्तव्य सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा सांगतो, त्यांचं वक्तव्य माहिती आहे सगळ्यांना. वर्षभर ड्युटीवरती परिचारकांच्या वक्तव्यावरनं काय झालं? प्रशांत परिचारक यांच्या प्रशांत परिचारक यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत होतो. ही एक बाब होती. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सगळं एक मिनिट नासिर, हे सगळं जे मीडियामध्ये तुम्ही लोक पसरवतायत ना आणि तुमच्या माध्यमातून काही मीडियामध्ये छापतायत, याला त्वरित विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आम्ही सगळे विरोध करतोय. प्रशांत परिचारक, मी शब्द वापरत नाही, त्या आमदाराचा मी त्याला सन्मान देत नाही. सहयोगी आमदार, भाजपचा सहयोगी, भाजप सेनेने दोघांनी सपोर्ट केलेला त्या आमदाराचा विद्यार्थी परिषदेचे नांदेडचे कार्यकर्ते त्याचा राजीनामा घ्यावा, त्याची आमदारकी कॅन्सल करावी, अशा प्रकारचं निवेदन विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून दिलंय. तुम्ही काय पसरवलं मीडियामध्ये, सोशल मीडिया सगळीकडे? विद्यार्थी परिषदेने तुम्हाला विरोध याच्यासाठी केला की परिचारकचा तुम्ही विरोध होता. अरे आम्ही येतो, मी मुंबईतही विरोध केला, आम्ही सगळीकडे विरोध करतोय परिचारकचा. हे दादांत तुमच्या माध्यमातून चालू आहे. इंटेलेक्च्युअल तुम्ही वाद फुकवतायत ना, जो इन्फोर्स करायचा प्रयत्न करतायत विद्यार्थ्यांवर, विद्यार्थी आता मानणार नाहीत. तुम्हाला काही मीडियामधून साथीदार भेटतील, तुम्हाला सोशल मीडियामध्ये पण तुम्हाला मीडियामधले साथीदार वगैरे काय बोलताय? मी का बोलतोय? कारण आम्हाला स्वतःची अक्कल नाही. मी अशी जी लोकसत्तेमध्ये, मी सांगतो मीडियामध्ये, लोकसत्तेमध्ये विद्यार्थी परिषदेने विरोध केला. कशाला विरोध केला? परिचारकाचा हे लोक पोस्टर लावत होते म्हणून विरोध केला. आम्ही विरोध का केला माहिती का? यांनी आमचे पोस्टर्स पाडले. यांनी आमच्या तुम्ही पोस्टर्स पाडले की नाही? छात्रक्रांती मोर्चाचे तुम्ही पोस्टर्स पाडले. काय होतं फाडलं तेव्हा? छात्रक्रांती मोर्चाचे विवेकानंदांचे कोट्स लावलेले फाडले की नाही? तुम्ही फाडले की नाही? मान्य करा, तुम्ही फाडले की नाही? कॅम्पसमध्ये तुम्ही फाडले म्हणून विद्यार्थी परिषदेचा आणि तुमचा वाद झालाय. तिथल्या कार्यकर्त्यांशी माझा परिचारकांचा संबंध नाही. परिचारकांचा संबंध नाही. यांनी तो संबंध तिथं अडकवला आणि मीडियाच्या माध्यमातून ते शेअर केलं. यांना सांगा माझं स्टेटमेंट वाद झाला, दोघांचा ऐका. हा बोला नासिर, बोला. ऐका, माझं मी कंप्लीट केलेलं नाहीये. नासिर बोला. प्रशांत परिचारकांच्या वक्तव्याचा निषेध, प्रशांत परिचारकांच्या वक्तव्याचा निषेध. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोलापूर येथे मुलांना दिलेल्या धमक्यांचा निषेध आम्ही करत होतो. त्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकार या लोकांवरती सुद्धा 30 ते 35 अभाविपचे जे गुंडागर्दी करणारे लोक आहेत, तिथे सुद्धा त्यांना मारहाण वगैरे केलेली आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही आमची पोस्टर्स लावत होतो. आम्ही ही काळजी घेतलेली होती कारण 1 ते 2 वेळेस या लोकांनी अगोदरही हा मुद्दा उपस्थित करून म्हणजे पोस्टरचा त्यावेळेस सुद्धा वाद निर्माण केलेला होता. तर आम्ही स्वतः त्याची काळजी घेत जिथे आम्हाला खाली वगैरे जागा भेटेल त्या ठिकाणी आमच्याकडे आमचं दिल्लीला जो मोर्चा आहे त्याचे बरेचसे पोस्टर्स पडून होते. पण आम्ही हा विचार केला की यांच्या पोस्टरवरती एक सुद्धा पोस्टर लावायचं नाही, आम्ही हे निषेधाचे फक्त पोस्टर्स लावायचे हा विचार केलेला होता. आणि ते लावत असताना
भाजयुमोचा एक कार्यकर्ता तिथे सचिन गरगडे म्हणून आहे, तर तो येऊन आधी असा म्हटला की तुम्ही बीजेपीचं नाव वगैरे का लिहिलं त्याच्यावरती. त्यानंतर अभाविपचे काही 4-5 कार्यकर्ते आले, ते म्हटले की तुम्ही एबीव्हीपीचं नाव का लिहिलं, प्रशांत परिचारकांचा निषेध करता त्यांचं नाव लिहायला पाहिजे. त्यानंतर विनोद तावडेंचा निषेध करता त्यांचं नाव लिहायला पाहिजे. दिल्लीला जी घटना घडली त्याचा निषेध तुम्ही वेगळ्या पद्धतीनं करा, पण या भाजपाचा आणि अभाविपचा म्हणजे हे करू नका, विरोध वगैरे करू नका, निषेध करू नका. पण त्यावेळेस आम्ही त्यांना असं बोललो की भाजप जो आहे म्हणजे विनोद तावडे आणि प्रशांत परिचारक हे भाजपाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे आमदार मंत्री वगैरे आहेत, तर आम्ही साहजिकच त्या विचारधारेचा आणि त्या पक्षाचा सुद्धा निषेध करणार आहोत. तर या लोकांनी घोषणाबाजी वगैरे केली. थोड्या वेळात यांचा मोरक्या येतो आणि तो डायरेक्ट बेल्ट वगैरे काढतो, बेल्ट काढून डायरेक्ट मारायला वगैरे सुरुवात करतो. त्यानंतर एका व्यक्तीवरती 4-4, 5-5 लोक तुटून पडण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस आम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि हे नंतर आरोप आमच्यावरती करतात की आम्ही लोकांनी मारलं. हा म्हणजे लॉजिकल किती आहे की 5 लोक हे 25 लोकांना मारू शकतात, 25 ते 30 लोक यांची, हे म्हणजे आपण हा विचार करण्यासारखा आहे. या आरोपांचं आम्ही पूर्णतः खंडन वगैरे करतो. आणि परत आमच्यावरती आरोप वेगवेगळ्या पद्धतीचे करतात. एक मुलगी आहे त्यांची, जिचा तिथं काहीच संबंध नाहीये, त्या परवाला पण तिचा याच्यावरती फुटेज वगैरे घेतलेले आहेत आपल्या चॅनलवरतीच कुठल्या तरी, तिला कळून चुकले. आणि याची आम्ही कुलगुरूंकडे यासाठी मागणी पण करणार आहोत की याची सखोल चौकशी व्हावी, नाही तर त्या मुलीवरती ऍक्शन्स घेतल्या जाव्यात. जे सत्य आहे ते बाहेर यायला हवं. बरं, ठीक आहे रोहित, उत्तर द्या पटकन, मला ब्रेक घ्यायचा आहे. नाही, मुळात आता मित्रांनी जे सांगितलं त्याच्या माध्यमातून त्यांनी आता ते डिनाय करतायत, कारण की मीडियामध्ये असं आलेलं आहे आणि या स्वतः यांनी ऑफिशियल यांनी स्टेटमेंट दिलं आहे की प्रशांत परिचारकांचा आम्ही विरोध करत होतो, त्याचा विरोध विद्यार्थी परिषदेने केला. हे मीडियामध्ये यांनीच फैलवलंय. आणि प्रशांत परिचारकांचा निषेध का करू नये? नाही, आम्ही आमच्यापैकी कोणी बोललेलं नाही. थांबा नासिर, प्लीज आता थांबा तुम्ही. नासिर आता तुम्ही थांबा. नासिर थांबा आता, त्यांना पूर्ण करू. आशिष जी, मुळात मुद्दा हा आहे तो प्रशांत परिचारकाचा निषेध आम्हीही करतोय ना हो. आम्हीच त्याची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारे आमचेच कार्यकर्ते नांदेडमध्ये, सोलापूरमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये. परंतु विषय हा होता की यांच्याबरोबर वाद जो झाला तो वाद हा या कारणामुळे झाला की हे लोक प्रशांत परिचारकांच्या विरोधात पोस्टर लावत होते, त्याला विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी थांबवलं आणि त्याच्यानंतर ते वाद झाले. या प्रकारचं मीडियामध्ये गेलं होतं. विद्यार्थी परिषदेची ॲबिलिटी आणि ऑथेंटिफिकेशनवर या प्रश्न येतात. मुळात हा मुद्दा आहे. आम्हाला तर वाद झालेला आहे. ऐश्वर्या बनगेला पण तिथं शिवीगाळ झालेली आहे, तिथं यांच्याही हातात बेल्ट होतात, दोघांमध्ये वाद झाले, मारामारी दोघांमध्येही झाले, परस्परांमध्ये झालेले आहेत. हे लोक एकाच कॅम्पसमध्ये शिकणारे सगळेजण एकाच डिपार्टमेंटमधले मुलं आहेत, त्यांच्यामध्ये वाद तिथं झालेले आहेत. परंतु वादाचं कारण वेगळं होतं, कारण दुसरं दाखवलं गेलेलं आहे. ठीक आहे, वादाची घटना आहे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. सध्या दिल्लीपासून पुण्यापर्यंत काय होतंय, कॉलेज कॅम्पसमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद वाढीस लागलेला आहे. एकमेकांची विचारसरणी थोपवण्याचा प्रयत्न होतोय, त्यातून राजकारण होतंय, राजकीय विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होतोय. त्याला समाज म्हणून आक्षेप घेणं कर्तव्य आहे असं अनेकांना वाटतंय. हाच खराचा कळीचा मुद्दा आहे की कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थी हा नागरिक म्हणून तिथं बनतो. ते न होतं त्या विद्यार्थ्याला इतकं जे पोषक वातावरण तिथं राहिलं पाहिजे ते वातावरण तिथं पोषक न राहता त्याचं विद्रुपीकरण होतंय. त्याच्यावरती नको ती विचारसरणी लादण्याचा किंवा त्याच्या मनाविरुद्ध काहीतरी लादण्याचा प्रयत्न होतोय. त्याला सरकारनं कुठंतरी आडकाठी घेतली पाहिजे, ती होत नाही आहे. मग ती कुठली का विचारसरणी असेल ना. त्यामुळे याला विरोध आहे की तिथं विद्यार्थी घडवण्याचं काम व्हायला पाहिजे, ते न होता बाकीच्या गोष्टी होत आहेत. यावरच आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कॉलेज कॅम्पसमधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय का? 88% लोक म्हणत आहेत होय, कॉलेज कॅम्पसमधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नाशिकला. तिथं ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने आहेत. श्रीमंत माने, आज तुम्ही गुरमेहर कौरवर सुद्धा एक चांगला लेख लिहिलेला आहे. तुम्ही तिची नेमकी मनस्थिती काय असेल जेव्हा तिनं ते ट्विट केलं, तिची पोस्ट, ते त्यात खूप चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. एक तटस्थ निरीक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय की आता या शैक्षणिक वर्षापासून राज्यामध्ये सुद्धा विद्यापीठाच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या सुद्धा कॅम्पसमध्ये अशा पद्धतीनं वातावरणाचं विद्रुपीकरण होत आहे? आशिष, एक 2-3 मुद्दे आहेत. आता आपण SFIचा प्रतिनिधी, त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रतिनिधी, दोघांचं म्हणणं ऐकलं, श्रीरंजन आवटेंचं म्हणणं ऐकलं. ही गुरमेहर कौर जी मुलगी आहे ती 1999चं जे कारगिल युद्ध होतं त्या युद्धातल्या शहीदाची कन्या आहे. कॅप्टन मनदीप सिंग नावाचे जे शहीद होते त्यांची ती कन्या आहे. आणि तिनं हा सगळा रामजस कॉलेजमध्ये सगळा जो प्रकार झाला तर तिनं अतिशय संतापाने एक भूमिका घेतली आणि तिनं सांगितलं की या पद्धतीचं स्टोन पेल्टिंग, दगडफेक किंवा मुलींना बलात्काराच्या धमक्या, तिथं मोठ्या प्रमाणावर मुलींना पण मारहाण झाली. एक लक्षात घ्या, त्याच्यातल्या गुरमेहर कौरच्या शिवाय अन्य मुलींच्या काही ट्विट्स मी पाहिले, त्यांच्या फेसबुकच्या पोस्ट पाहिल्या आणि त्यांनी अतिशय संतापाने, म्हणजे एक मुलगी तर घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांच्या गळ्यात पडून रडत होती, तिला ते सांगता येत नव्हतं, इतक्या वाईट पद्धतीचं होतं. तर याच्यातले एक 2-3 मुद्दे महत्त्वाचे असे लक्षात येत आहेत की एक तर हे डावी असो की उजवी असो की आणखी कुठली विचारसरणी असो, ही मुलं आयुष्याच्या अशा एका टप्प्यावरती आहेत की त्यांना त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर हे सगळं करायचं आहे. आणि अशा वेळेला ह्या कुठल्या तरी राजकीय विचारधारा किंवा ह्या सगळ्या आयडियॉलॉजी जी आहे त्या आयडियॉलॉजीच्या संघर्षामध्ये त्या मुलींना जेव्हा, त्या मुलांना, मुली सगळे विद्यार्थी जे आहेत तेव्हा त्यांना जेव्हा हा सगळा त्रास होतोय आणि हिंसाचाराचा सामना, म्हणजे आत्ता आपले अभाविपचे पदाधिकारी सांगत होते की आम्ही कधी हिंसेवरती म्हणजे विश्वास ठेवत नाही वगैरे, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नाही आहे. कारण प्रत्येक ठिकाणी कॉलेज कॅम्पसचे आखाडे बनवलेले आहेत आणि यामुळं शिक्षण आणि करिअरवरती लक्ष असणारी जी कोट्यवधी विद्यार्थी आहेत तर ह्या विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं आहे, त्या विद्यार्थी जे डिस्टर्ब होत आहेत, ते स्ट्रेसमध्ये जात आहेत, ते एन्झायटी त्यांच्यामध्ये येते आहे, तर हा सगळा चिंतेचा विषय आहे. याला राजकीय कंगोरा एक असा आहे की 2014च्या इलेक्शन्समध्ये या मुलांनी हे सरकार बदललेलं आहे. देशातलं सत्तांतर जे घडवलेलं आहे या मुलांनी घडवलं आहे. म्हणजे माहितीसाठी सांगतो की 2009च्या निवडणुकीमध्ये सत्तेवर आलेला जो काँग्रेस पक्ष होता त्या पक्षाला मिळालेली जी एकूण मतं होती त्यापेक्षा 2014च्या निवडणुकीमधले फर्स्ट टाईम वोटर्सची संख्या जास्त होती आणि त्यांनी देशाच्या इतिहासातल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमधलं सगळ्यात जास्त फर्स्ट टाईम वोटर्सचं जे त्यांचं मतदानाची जी टक्केवारी आहे ती 2014च्या निवडणुकी आहेत. त्यांना काय स्वप्न दाखवली होती आपण? त्यांना आपण स्वप्न दाखवली होती जगभर पोचण्याची, त्यांना आपण स्वप्न दाखवली होती विकासाची, त्यांची आयुष्य उभी करण्याची. आणि प्रत्यक्ष सत्तेवर आल्यानंतर मात्र हा जो काही प्रकार सुरू आहे ह्या अभाविपच्या माध्यमातून किंवा अन्य कुठल्या घटनांच्या माध्यमातून, ते हैदराबाद युनिव्हर्सिटीचं असेल, अन्य विद्यापीठांचं, आपण तपशिलात जायला नको, परंतु सगळ्यात मोठा चिंतेचा समाज म्हणून याच्यासमोरची जी सगळ्यात चिंतेची जी गोष्ट आहे की यांना या ज्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थी दशेमध्ये या कुठल्या विचारसरणीशी घेणं देणं नाही, त्या विद्यार्थ्यांचा विचार या संघटना करतायत का? त्या डाव्या असोत, उजव्या असोत की मध्यममार्गी असोत. आणि मी हे हिंसेचं सांगतायत ना, मी आजचं आर्टिकल केल्यानंतर मला सकाळी आलेला एक मेलमधले एक 2-3 मुद्दे सांगतो, मग यांचा माइंडसेट काय आहे तो आपल्या लक्षात येईल. त्या मला जो सकाळी आलेला मेल आहे त्याच्यातली वाक्य अशी आहेत की उमर खालिद सारख्यांचं तुम्ही समर्थन करतायत, त्याच्यामध्ये कुठेही उमर खालिदचा उल्लेख नाही. वारंवार अफजल गुरुचा उल्लेख करायचा, उमर खालिदचा उल्लेख करायचा, जाणून बुजून मुस्लिम नावं घ्यायची जेणेकरून हेट्रेड तयार होईल या पद्धतीचं. त्यांनी असं वाक्य वापरले की ती 2 वर्षाची होती, याचा अर्थ वडिलांमधली देशभक्ती जी आहे त्या देशभक्तीची तिला पूर्ण कल्पना नसेल म्हणून. तुम्ही एका शहीदाच्या कन्येचा या पद्धतीनं ट्रोलिंग करताय, तिचा अपमान करताय. त्यांनी असं वाक्य वापरले की अशी राष्ट्रविरोधी विचार करणारी, देशद्रोही विचार करणारी मुलं मुली मेले तरी चालतील, असं वाक्य आहे मला आलेल्या मेलमधलं. हा काय चाललाय हा प्रकार? आणि या उपर मग तुम्हाला जर निषेधच करायचा आहे, तुम्हाला जर देशद्रोह्यांच्याबद्दल इतकी जर संताप आणि तिडीक जर चिंता आहे तर तुम्ही तुमच्या संघटनेतले मध्य प्रदेशामध्ये जे अडकलेले, जे ISIशी संबंधित अडकलेले जे लोक आहेत त्यांचा केलाय जाहीर निषेध.
हा काय प्रकार चाललेला आहे? आणि त्याबरोबर सगळ्या दृष्टीनं समाजाच्या दृष्टीनं जो चिंतेचा भाव असा आहे की ही सामान्यांची जी मुलं आहेत की ज्यांच्या समोर करिअर ठेवलेलं आहे आणि आता आपण तरुणांचा देश म्हणून आपण बघतो आहोत, या विद्यार्थ्यांचा विचार न करता केवळ आपली आयडिओलॉजी रेटण्यासाठी ह्या पद्धतीनं तुम्ही जर विद्यापीठांचे आखाडे बनवत असाल, त्यांच्या तिथं जर हाणामाऱ्या करत असाल, स्टोन पेल्टिंग, त्या मुलीनं वापरलेलं वाक्य तिनं खूप आहे की तुमचा नॅशनलिझम असेल स्टोन पेल्टिंग किंवा रेफच्या थ्रेट, माझा नाही आहे म्हणून. हा जो मिथ्या राष्ट्रवाद, ही जी मिथ्या पॅट्रोटिझम आणि देशभक्ती जी आलेली आहे, हे कुठून अंगात आलेलं आहे? मग तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे असं जर विचारलं, जिनं स्वतःचे वडील गमावले तिच्या देशभक्तीवरती तुम्ही संशय घेता? तुम्हाला काय त्याचे सर्टिफिकेट देण्याचे अधिकार आहेत? ठीक आहे, मी रोहित तुमच्याकडे येतो, पण मी श्रीरंजन आवटे यांच्याकडे जातो. श्रीरंजन आवटे, एक साधी गोष्ट खास करून जो सेक्युलर माइंडसेट आहे त्याच्यावरती फेकून मारली जाते, ती म्हणजे सुडो सेक्युलरिझम. वरवरचा धर्मनिरपेक्षतेचा वाद तुम्ही जोपासता आणि मग तुम्ही सर्वांना शिव्या घालता. हा जो सेक्युलरिझम कुरवाळत तुम्ही जे इतरांना शिव्या घालता, हा तुम्हाला कसा काय पटतो, असा हा आक्षेप हा सेक्युलरवादी लोकांवरती घेतला जातो. आणि मग त्यातून देशद्रोह असेल किंवा देशभक्ती असेल, त्याच्या व्याख्या ह्या सर्वांवरती लादण्याचा प्रयत्न होतोय. सध्या अनेक कॉलेज कॅम्पसमधून हे पाहायला मिळतं आहे की जो सेक्युलरवादी आहे, एकतर त्याला हिनवलं जातं, त्याची खिल्ली उडवली जाते. हा नवीन ट्रेंड काय आला? मग तो सोशल मीडियापासून अगदी कॉलेजेसमधल्या पत्रकं वाटण्यापर्यंत सगळीकडे दिसतोय. आवाज गेला. श्रीरंजन, हॅलो, येतोय आवाज माझा? माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला. हां सर, पहिली गोष्ट म्हणजे सर, ज्यांना फेसबुकवरती ट्रोलिंग करणे, प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांना धमकावणं आणि गरजच पडली तर मग दादरीमध्ये ज्या प्रकारे अखलाकला मारलं गेलं त्या पद्धतीनं मारणं, असे हे 3 टप्पे मला दिसायला लागतात. मुख्य गोष्ट म्हणजे मला रोहितला हे विचारायचं आहे, मला वाटतं त्या अभाविपच्या मेंबरचं नाव रोहित आहे. मला विचारायचं आहे की सरकार तुमचं आहे, भाजपचं सरकार आहे, राज्यात आहे, केंद्रात आहे. एखादा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा आहे आणि जनतेचा आहे. तुम्ही भाजपचे नाही आहात? नाही, आम्ही भाजपचे नाही झालो ना. तुम्ही भारतीय जनता आम्ही भाजपचे नाही आहोत. एबीव्हीपी ही विद्यार्थी परिषदेचा विचार हा संघाच्या माध्यमातून, संघाच्या प्रेरणेने चालू झाले, पण भाजपाची ऑफिशियल स्टुडंट ऑर्गनायझेशन आम्ही नाहीत. भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडी आहे. बरं, पण तुम्हाला त्यांची विचारसरणी पण मान्य नाही, भाजपची विचारसरणी मान्य नाही. विचारसरणी मान्य आहे, भाजपची तेच त्यांना सांगायचं आहे. बोला. ब्रॉड टर्म मध्ये ते सांगतायत की भाजपच्याच विचारसरणीची अभाविपा आहे. पुढे बोला. यस रोहित, त्यांनी मान्य केलं, विचारसरणी एक आहे. विचारसरणी आमची एकच आहे. तुम्ही बोला, आवटेजी बोला. उजवी विचारसरणी आहे म्हणतात ते. मला रोहित सांगायची गरज नाही. मी राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे रोहित, त्यामुळे मला डावी विचारधारा, उजवी विचारधारा आणि भाजपची अभाविपची विचारधारा सांगण्याची आवश्यकता नाही. माझा मुद्दा साधा सोपा असा आहे, एखादा कार्यक्रम कॉलेजमध्ये व्हावा, एखादा कार्यक्रम विद्यापीठामध्ये घ्यावा किंवा न घ्यावा, हे ठरवण्यासाठी एक अथॉरिटी असते. ती अथॉरिटी निर्णय घेईल आणि सरकार हे तुमच्याच विचारसरणीचं असल्यामुळे तुमच्या बाजूने निर्णय होईल अशी शक्यता असताना तरी सुद्धा तुम्हाला हिंसा का करावीशी वाटते? तुमचा भाजप सरकारवरती विश्वास नाही का? माझा एक प्रश्न आहे, तुम्ही ठरवतात का आम्ही हिंसा केली आहे? तुम्ही ठरवतात का? तुम्ही न्यायालय का? तुम्ही संविधान आहेत का? तुम्ही ठरवतात का विद्यार्थी परिषदेने हिंसा केली? असं कसं काय बोलता तो आवटे साहेब तुम्ही डायरेक्टली की विद्यार्थी परिषदेनेच हिंसा केली आहे? तुम्ही पारदर्शी, तुम्ही प्राध्यापक आहोत ना. विद्यार्थी तुम्हाला डावे उजव्याकडून बघू नका ना, तुम्ही डावे उजव्याकडून तरी बघू नका विद्यार्थी. तुम्ही प्राध्यापक आहात ना, प्राध्यापकाला सगळा विद्यार्थी एकच असतो. रोहित ऐका त्यांना बोलू द्या. रोहित तेच सांगतोय मी.
रोहित तुमच्यासारखे अभावीचे माझेही विद्यार्थी आहेत. मी सांगतोय फर्ग्युसन कॉलेजमधली घटना तुम्हाला मी सांगितली. माझ्या समोर हिंसा झालेली आहे. माझ्या समोर अभावीच्या विद्यार्थ्यांनी आंबेडकरवादी विद्यार्थ्यांवरती हल्ला केला. पोलिसांना सांगितलं आणि नंतर ते स्टेटमेंट मागे घेतलं. म्हणून त्यांचा विश्वास नाहीये. कसं असतं विद्यार्थी परिषदेला कुठंतरी कसाट्यात पकडावं. उमर खालीद मुसलमान होतो म्हणून कोणी ना कोणी दलित होतो. आम्ही सुद्धा मागासवर्गीय घरामधले आहोत. आम्हाला नाही सांगायचं मुस्लिम. आम्ही विद्यार्थ्याला विद्यार्थीप्रमाणे बघतो. आम्ही विद्यार्थ्याला कुणाच्या जाती कोणाच्या धर्मानुसार कधी बघत नाही. मध्येच श्रीरामजी माने बोललेत की नॅशनलिझम तुमचा कुठला आहे काय. आमचा नॅशनलिझम आहे की आम्ही देशाच्या संप्रभुतेत विरोधात, देशाच्या एकते विरोधात, देशाला तोडणारी जी भाषा करते त्याच्या विरोधात विद्यार्थी परिषद राहील. म्हणूनच की काय त्याच्या विरोधात विद्यार्थी तुमचा भाजप सरकारवरती विश्वास नाही का. त्यामुळे मी उत्तर देतो काय ठीक आहे. दुसरं अहो मग तेच तुम्हाला आधी सांगत होते. तुम्ही म्हणाले भाजपशी आमचा काही संबंध नाही. आता भाजपचे प्रवक्ते नाही, मी उत्तर देतो. नाही तुम्ही थांबा आता. रोहित आता थांबा. त्यांचं ऐकून घ्या आणि मग बोला. आवटे बोला. ते म्हणतात भाजपच्या वतीनं मीच उत्तर देतो. आपण नाही विचारलं तरी उत्तर देतो. बोला. नाही तुम्ही बोललेत ना. नाही थांबा तुम्ही. आता तुम्ही थांबा. हा मी थांबतोय. तुम्ही सगळेजण बोला. आवटे बोला. नाही रोहित आशिषजी मी काही कुठल्या विद्यार्थी संघटनेचा प्रतिनिधी नाही. मी प्राध्यापक आहे. मला कुठल्या वाक्यातून तर असं आहे का की विद्यार्थी परिषदच आरोपी आहे म्हणून मी बोललो की विद्यार्थी. आता त्यांना त्यांचं होऊ द्या मग बोला. हा बोला. मी सांगतो ना मग तुम्हाला तेच. रोहित विद्यार्थी संघटनेच्या राजकारणामध्ये रस नाही. मला वाईट याचं वाटतं की शैक्षणिक कॅम्पसवरती हिंसा होते आहे आणि या हिंसेला कारणीभूत एबीव्हीपी आहे. हे मी थेट कॅमेरा समोर बोलतोय. हे खूप जबाबदारीने बोलतोय. फर्ग्युसन मध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे. माझ्या शेजारी बसलेला नासिर मी काही एसए पाहिजे नाही पण त्याच्या पायाला लागलेलं होईल असं डॉक्टर म्हणतायत. तुम्ही जसे बोलता आम्ही विद्यार्थी परिषद सर्टिफिकेट देणारे कोण, देशद्रोही की देशभक्त. तो आम्ही बोलतो ना. तुम्ही कसं काय आरोप करू शकता विद्यार्थी परिषद आरोपी असं. तुमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का? ठीक आहे. मी दोघांनाही थांबवतो. निखिल कांबळे. नाही रोहित प्रश्न असा आहे. एक मिनिट आवटे थांबा. प्राध्यापक म्हणून जर का त्यांना असं वाटत असेल की ऑन कॅमेरा फॅक्ट्स गेल्या पाहिजेत, ते पोटतिडकीनं सांगतायत की गरज नसताना कॅम्पसमधलं वातावरण बिघडवलं गेलं. आणि का बिघडवलं गेलं तर एबीपीमुळं ते बिघडलं असं ते म्हणतायत. ते का सांगतायत आज? कारण त्यांना विद्यार्थ्यांची चाड आहे. त्यांना विद्यार्थ्यांचं हित दिसतं आणि अशा वेळी ते एबीपीला दोषी धरतात. का धरतात? कारण सरकारच्या वतीनं कारवाई नीट होत नाही असा त्यांना विश्वास आहे म्हणून ते बोलतायत. तुम्ही लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघताय. ऐका ना, रामदास कॉलेजमध्ये काय झालं? पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. पोलीस बघ्याची भूमिका आणि आमच्या कार्यकर्त्यांनो आता गुरमीत कौरचा विषय आला. यांना दीक्षित वर्मा दिसली नाहीत. वर्मा दिसली नाहीत. तिचं नाव मी आता आणि महामेधा नागर दिसली नाहीत. तिला मॉलेस्टेट केलं. प्रेरणा भारद्वाज दिसली नाहीत. तुम्ही सांगता. मी तिथल्या विद्यार्थ्यांची नावं सांगतो. गुरमेर कौर स्वतःहून समोर आली. हेही समोर आले. आज ट्विटरवर सोशल मीडियावरती गुरमेर कौरच दिसते आहे. दीक्षा वर्माचे रिट्वीट तुम्ही विषय संपवायचं. ऐका, यातनं काही आपल्याला हासिल होणार नाही. निखिल कांबळे, तुम्ही एनएसयूआयचं प्रतिनिधी करता. ज्या पद्धतीचे वाद हे कॅम्पसेसमधून चाललेले आहेत, तुम्ही हे सांगाल का की महाराष्ट्रातल्या विद्यापीठांमध्ये निवडणुका आता नको, सरकारनं घेतलेला निर्णय परत घ्यावा? मूळतः ज्याही आता ह्या घटनाच घडत आहेत, जसं आपण ह्यावरती विचार करतोय आणि या चर्चेमध्ये आज आपण करतोय की सांस्कृतिक दहशतवाद का आलाय. मग तो दिसला ना आता. हां, त्यावरती आपण आज का हा चर्चेचा भाग आपल्या इथे आलेला आहे. आज आपण या सांस्कृतिक दहशतवादावरती का एवढी मूळ चर्चा करतोय, तर कारण जसं आपण यावरती सुद्धा आता बोलण्यात आले, आपल्या सरांनी सुद्धा ह्यामध्ये सांगितलेलं की 2014 नंतर एबीव्हीपी ज्या प्रकारे आक्रमक झालेली आहे आणि युनिव्हर्सिटीमध्ये, विद्यापीठामध्ये ज्या प्रकारे जसं राजकारण घुसत चाललेलं आहे आणि विद्यापीठांचे ज्या मूळच्या ज्या काही विचारसरणी आहेत किंवा जे आपण एकमेकांचे विचार एकमेकांना घेणार आहोत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच एक विचारधारा ठोपण्याचं काम
हे कुठे ना कुठे सरकार करते असं मला कळतंय. तुमचंही काँग्रेस पक्ष आहे आणि दुसरी गोष्ट, तुमचंही काँग्रेस पण पक्ष आहे. सर तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही 2014च्या पूर्वी ज्यावेळेस आमचं काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक विद्यापीठामध्ये अशा मारामाऱ्या होत असताना दिसल्या का, या किंवा कुठे एक राष्ट्रभक्तीचे कुठे गीत गाताना दिसले का? म्हणजे तुम्ही कोणालाही राष्ट्रभक्त बनवता, कोणाला देशद्रोही बनवता, हे काय चाललं आहे? आता मुंबई विद्यापीठाची गोष्ट घ्या, पुणे विद्यापीठाची घ्या, दिल्ली युनिव्हर्सिटीची, JNUची, हैदराबाद, आंबेडकर परियार, ह्या सगळ्या काय आता 2014 नंतर येत चाललेल्या आहेत. म्हणजे कुठे ना कुठे ABVP ही एक संघ परिवाराची जी कम्युनिलिझमची विचारधारा आहे ती युनिव्हर्सिटीमधून त्या विद्यार्थ्यांमध्ये पुटअप करून ती त्या प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करते असं मला दिसून येते. आज जसा आपण हा विषय मांडतो की सांस्कृतिक दहशतवाद हा खरंच सांस्कृतिक दहशतवाद आहे. तुम्ही ह्या स्वतंत्र भारतामध्ये कोणाचे जे विचार आहेत एखाद्या विद्यार्थ्याचे, त्या विचारावरती तुम्ही दबाव नका टाकू. तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या विचारसरणीला पुढे येऊ द्या. ती त्याचे विचार काय आहे, त्याच्या देशाबद्दलचे विचार काय आहे, त्याच्या शिक्षणाबद्दल काय विचार आहे. तुम्ही युनिव्हर्सिटीचं डेव्हलपमेंट, त्या विद्यार्थ्यांच्या मूळ मुद्दे, त्यांची परिस्थिती, त्यामध्ये चाललेले जे त्रास आहेत विद्यार्थ्यांना, त्या विषयांना का सोडून देता? तुम्ही विद्यार्थ्यांचे विषय का सोडून देता? विद्यार्थ्यांच्या विषयावरती तुम्ही काम करा. रोहित, प्रश्न असा आहे ना की काश्मीरमधली परिस्थिती आपण महाराष्ट्रात बसून काश्मीरवर का भाष्य करावं? तिथल्या एखाद्या तरुणाला ज्याचं बालपण तिथं गेलं, तो लहानाचा मोठा तिथं झाला आणि त्याला जर का आझादीचं गुणगान करावं असं वाटत असेल तर आपण महाराष्ट्रात बसून त्याच्या वाटण्याला का आक्षेप घ्यायचा? नाही, हा प्रश्न आहे. आणि JNUमध्ये असंच झालेलं आहे. JNUमध्ये आजवर जी विचारधारा तिथं वेगवेगळ्या अभ्यास केला गेला त्यामध्ये खुलेपणानं आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आजचं नाही आहे, हे JNUमध्ये 50 वर्षापासूनचं आहे. प्रश्न असा आहे ना की प्रत्येक गोष्टीला आपण एका विशिष्ट चष्म्यातून बघतो. हा देशद्रोही, हा देशभक्त, हे जे ठरवतं ना, म्हणजे असं का? हा चष्मा कुठून आला ABVPकडं? मुळात ABVPचा चष्मा काय? नाही, चष्मा आमचं मेन आहेत की देशाची संप्रभुता, देशाची एकता आम्ही ठेवण्यासाठी जीव द्यायला तयार असतो. आणि बाकीचे नाही. मी बाकीच्यांनी का जीव दिल्यावरती सांगायचं? नाही, श्यामाप्रसाद मुखर्जी असू द्यात, सॉरी नाव चुकलं माझं, मुखर्जी असू. आता इथंच बोंब आहे. आपला हा चष्मा आहे ना, हा चष्मा आपल्या विचाराच्या कक्षा बांधून ठेवतो, विचार करू देत नाही. आपल्याला नाव सुद्धा धड आठवत नाही, कारण का आपण कट्टरवादानं पुरते जखडले गेलेलो आहोत. हाच विषय आहे. 2 मिनिटं डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं, काही कळत नाही. जो समोरचा आला त्याला शिव्या घाल, जो समोर आला त्याला नावं ठेव, जो समोर आला त्याला देशद्रोही ठरव. हा जो चष्मा आहे ना, हा चष्मा स्वतःचा विचार मारून टाकतो माणसाचा. तुम्हाला साधं आपल्या नेत्याचं नाव घेता येत नाहीये, त्याच्याविषयी तुम्ही कन्फ्युज आहात. मी एक ब्रेक घेतो, ब्रेक नंतर पुन्हा चर्चा सुरू करणार आहे. पण ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या विशिष्ट विचारसरणीमध्ये माणूस जेव्हा जखडतो तेव्हा तो सर्व काही विसरतो. आणि तेच होताना दिसतंय कॉलेज कॅम्पस मधला हा जो सांस्कृतिक दहशतवाद आहे हा तरुण पिढीसाठी वाईट आहे, एवढं सांगावंसं वाटतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपला प्रश्न बघा. कॉलेज कॅम्पस मधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय का? 90% लोक म्हणतात होय, कॉलेज कॅम्पस मधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय नाशिकला श्रीमंत माने यांच्याकडं. श्रीमंत माने, तुम्ही बघितलं की ह्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या कुठल्या ना कुठल्या राजकीय विचारधारेशी निगडीत आहात. मग ते कोणी असू दे, SFI असू दे, NSUI असू दे किंवा ABVP असू दे, प्रत्येकाची एक विचारसरणी आहे जी त्यांच्या ओरिजिनल पक्षाची किंवा परिवाराची आहे. अशा वेळी जेव्हा महाराष्ट्रात या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या निवडणुका सुरू होत आहेत आणि आपल्याकडं अनुभव फारसा चांगले नाही आहे, पुन्हा तो दहशतवाद जो हिंसाचारापर्यंत नेतो तो अनुभवायचा का? आणि त्यासाठी ह्या निवडणुका पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं का?
नाही, तत्वतः मला असं वाटतं की आपण निवडणुकांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. कारण एकदा आपण लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्ष पूर्ण केलेल्यांना मतदानाचे जर अधिकार दिलेले असतील तर त्या मुलांना लोकशाही प्रक्रियेमध्ये आपण त्यांना तयार केलं पाहिजे, त्यांना ट्रेन केलं पाहिजे, त्यांना एकूण लोकशाही प्रक्रिया समजावी यासाठी आपण निवडणुकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. आयडिओलॉजीची फाईट होणार, विचारधारांची लढाई होणार विद्यापीठांमध्ये, याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही आहे. ती व्हायला पाहिजे, कारण त्या सगळ्यातून तावून सुलाकून जो समोर येईल, सगळ्या एक तुलनात्मक अशा सगळा विचार करून जो समोर येईल तो देशाचा चांगला नागरिक असेल आणि तो राजकीय प्रक्रियेतला एक चांगला सुजाण नागरिक, सुजाण मतदार असेल आणि त्यामुळे आपण त्याचं समर्थन केलं पाहिजे. आता काय झालं आहे की हे डावे विरुद्ध उजवे किंवा त्याच्यातले काही मध्यममार्गी NSU सारखे वगैरे हे सगळे राजकीय पॉलिटिकल ॲफिलिएशन असलेले ज्या सगळ्या ह्या स्टुडंट बॉडीज ज्या आहेत, तर या बॉडीज ज्या आहेत त्या मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेल्या आहेत आणि आपल्या दृष्टीनं सगळ्यांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. कारण महाराष्ट्राचं तुम्ही जसा उल्लेख केला त्याप्रमाणे हा महाराष्ट्राचा अनुभव काही चांगला नाही आहे. कारण या पद्धतीचं म्हणजे कॉलेजेसमधला, कॅम्पसमधला निवडणुकांच्या निमित्तानं होणारा हिंसाचार हा खूप मोठा गंभीर विषय होता आणि त्याच कारणामुळे निवडणुका बंद करायला लागलेल्या होत्या. मला असं वाटतं की याच्यामधून आपण या संघटनांनाच या पद्धतीचं हे करायला पाहिजे. जर तुम्ही हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं, हिंसाचाराचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन केलं किंवा तुमच्यामुळे हिंसाचार झाला तर तुमच्या मान्यता रद्द केल्या जातील अशा पद्धतीचा दंडक त्यांना टाकला तर ते काहीतरी होऊ शकेल. आता हे किती पाळतील हा संशयाचा म्हणजे हा शंकेचा भाग आहे, कारण हे इतक्या काही सहजपणे पाळणार नाही आहेत. कारण त्यांना काय समोर रेटायचं हे मला कळत नाही आहे. विशेषतः ह्या अभाविपसारखी जी संघटना आहे, ज्यांचे केंद्रात राज्यात त्यांच्या विचाराची सरकार आहेत, तर त्या संघटना जणू काही पॉलिटिकल एक बॅटल घेऊन गेल्यासारखं किंवा पोलरायझेशन करायचं, या पद्धतीचं रिलिजियस पोलरायझेशन करायचं, हिंदू मुस्लिम या पद्धतीचा संघर्ष वाढवायचा जेणेकरून त्याचा फायदा भाजपला होईल, अशा पद्धतीची काहीतरी रचना करून आणि त्याचं हिंसाचाराचं ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करतात. ते जरी आता कॅमेऱ्यासमोर सांगत असले की आम्ही हिंसाचाराचं अजिबात समर्थन करत नाही, तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण निवडणुकांचं समर्थन करायलाच पाहिजे. त्याच्यातला थोडा तारतम्यानं पाहण्याचा भाग आहे, पण दुसरीकडे या संघटनांना कुठेतरी आळा घातला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की या मूठभर लोकांच्यामुळं हे संघटनांमध्ये प्रत्यक्ष सक्रिय ते सांगत होते लाखो सभासद आहेत वगैरे, पण तेच मूठभर सदस्यांच्यामुळं सामान्य विद्यार्थ्यांचं करिअर जे स्टेकला लागते ते काय आपल्याला परवडणार नाही आहे. कारण हा यूथ पोटेन्शियल आहे, तरुणांचा देश आहे आणि त्यांना खूप कर्तबगारीचे सगळे आकाशे त्यांना खुणावत आहेत. या राजकीय बेड्या आणि या विचारधारांच्या बेड्यांमध्ये ते मुलं आपण थांबवायला नाही पाहिजेत असं मला वाटतंय. ठीक आहे, मी श्रीरंजन आवटे यांच्याकडे जातो. श्रीरंजन आवटे, ज्या पद्धतीचं वातावरण कॉलेज कॅम्पसमधून पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये राज्यातल्या दिसतंय, अशा वेळी राज्य सरकारनं कोड ऑफ कंडक्ट, एक आचारसंहिता विद्यापीठाच्या कॅम्पससाठी अवलंबली पाहिजे का? ती नीट त्याची अंमलबजावणी केली पाहिजे का? काय वाटतं? कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहिता ही कॉलेजेससाठी पाहिजे? अशी जी फक्त या मुद्द्याकडे येण्यापूर्वी मी फक्त एक तुम्हाला मुद्दा सांगतो. हरियाणा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या ज्ञानपीठ विजेता महाश्वेता देवी यांची द्रौपदी नावाची जी लघुकथा आहे, त्या लघुकथेवरती आधारित एक नाटक होतं. अभावीपणे नाटकाला आक्षेप घेतला, याच्यामध्ये सैनिकांचा अपमान होतो म्हणून. महाश्वेता देवी किती आदरणीय व्यक्ती आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे, आणि त्यांनी सैनिकांचा अपमान केला म्हणून त्यांच्या विरोधामध्ये निदर्शनं करणारी अभाविप ही परिचारकांचं मात्र अप्रत्यक्षरित्या समर्थन करत असते. हे अनाकलनीय आहे. म्हणजे काय होतं की दाभोलकर, पानसरे तुम्हाला बोलायला चकमकींचं एक्सटेन्शन आहे विचारांचं. हा बोला. म्हणजे माझा विचार जर पटला नाही तर मी तुला मारून टाकेन, माझा विचार जर पटला नाही तर मी तुला मारून टाकेन, मग पहिला फेसबुकवर नंतर ट्रोल करेन, नंतर धमकावेन, नंतर तो तुझा खूनच करेन. ही ती विचारधारा आहे. आता तुम्ही जो प्रश्न मला आता विचारलात सर, हॅलो बोला सर. हा बोला बोला. हां, आत्ता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याच्या संदर्भामध्ये आता बनारस हिंदू विद्यापीठामध्ये एक शपथपत्र निघालेलं आहे आणि त्या शपथपत्रावरती असं म्हटलेलं आहे की मी कुठल्याही राजकीय कार्यक्रमामध्ये, मी कुठल्याही धरणं प्रदर्शन याच्यामध्ये सहभागी होणार नाही, याच्यावरती विद्यार्थ्याची आणि पालकाची सही, असं शपथपत्रच आता हे केलेलं आहे. आता मला कळत नाही, एकीकडे बनारस हिंदू विद्यापीठामध्ये या पद्धतीचं शपथपत्र काढणं आणि दुसरीकडे निवडणुका सुरू करणं, असे अनेक आंतरविरोध
संदर्भात आपल्याला दिसतात. आता माने सर ज्याप्रमाणे म्हणाले त्याच लाईनवरती मला असं वाटतं, मी त्यांच्याशी तत्वतः सहमत आहे, निवडणुका व्हायला पाहिजेत. परंतु जी थर्ड एजन्सी आहे, जी तटस्थ म्हणून जी एंटिटी असणार आहे, ती कितपत तटस्थ राहील याच्याविषयी मला साशंकता आहे. आता निवडणुका नसताना या पद्धतीचा हिंसाचार होतो आहे. जर उद्या खरोखरच निवडणुका सुरू झाल्या तर अक्षरशः खून पडतील अशी मला भीती वाटते. आणि ही भीती म्हणजे मला असं वाटतं की आपलेच विद्यार्थी आहेत आणि त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं विचार करण्याची एक संधी आणि एक प्लॅटफॉर्म महाविद्यालयामध्ये मिळू शकतो. पण दुर्दैवानं तसं पोषक वातावरण आपल्याकडं झालेलं नाही. ही असं आरोग्यदायी कॉलेजचं वातावरण तयार करणं, विद्यापीठाचं वातावरण तयार करणं ही सुद्धा मला वाटतं राज्य संस्थेची आणि संबंधित अथॉरिटीची मला वाटतं त्यांची जबाबदारी आहे. ती जर त्यांनी पार पाडली तर अशा पोषक वातावरणामध्ये निवडणुका व्हायलाच पाहिजेत. कारण विद्यार्थ्यांचं राजकीयकरण होणं ह्याच्यामध्ये काही चुकीची गोष्ट नाही, ते व्हायला हवं. ते जर झालं तर मला वाटतं की जे आपल्यामध्ये तळागाळातला समाज आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जी मोठी दरी आहे ती भरून काढण्यासाठी सुद्धा विद्यार्थी चळवळ ही खूप महत्त्वाची ठरू शकेल. ती ठरण्यासाठी मला वाटतं की या निवडणुका व्हायला हव्यात. मात्र त्यासाठी तुम्ही जसं म्हणतात की कोड ऑफ कंडक्ट तो खूप चांगल्या पद्धतीनं राबवला गेला पाहिजे. ती तटस्थता जर राज्य संस्थेनं, संबंधित शिक्षण संस्थांनी आणि प्रशासनानं दाखवली. दुर्दैवानं आत्ताच्या प्रकरणामध्ये दिसतंय की सुरक्षा रक्षक असतील, पोलीस असतील, त्यांच्या समोर मारहाण होते आहे आणि ते काहीही करत नाहीयेत. असं जर होणार असेल तर अशा वातावरणामध्ये आपल्याला निवडणुका घेता येणार नाहीत असं मला खेदानं नमूद करावं असं वाटतं. रोहित, शेवटी तू बोल, कारण मी तुला पूर्ण संधी देतो, प्रश्नच विचारत नाही, तू तुझं म्हणणं मांड. नाही आशिषजी, तुमचं मध्ये बोलणं केलं की तुम्ही मुंबईमध्ये राहून किंवा एखाद्या ठिकाणी राहून काश्मीरचा विचार कसं काय करू शकतो, काश्मीरच्या विचाराचा तिथल्या मानसिकतेचा सांगितला विचार. ते जर का एखादा लहानाचा मोठा झालेला मुलगा, आता तुम्ही आत्ताच बोलले, तुम्हीच तुमच्या याच्यावर मुकरताय की बोलू देणार. मी प्रश्न हा होता की तुम्ही एका वेगळ्या लेवलला तो प्रश्न नेताय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. वेगळ्या लेवलला म्हणजे मी मानवीय दृष्टिकोनातून बोललेलो आहे. भारताचा नागरिक, मी मानवीय दृष्टिकोनातून बोललेलो आहे. मी भारताचा आणि देश माझा या प्रकारचा विचाराचं काम करणारी विद्यार्थी परिषद आहे. म्हणून मुंबईमधल्या एखाद्या ठिकाणी राहू द्या की धुळ्यातल्या एखाद्या खेड्याच्या ठिकाणी राहू द्या, तो माणूस पूर्ण देशाचा विचार करेल आणि पुऱ्या देशाच्या एकतेचा विचार करेल. त्यामुळे विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता जो एखाद्या खेड्यामध्येही राहू द्या, एखाद्या गावामध्ये राहू द्या, एखाद्या दुर्मिळ स्थानाही राहू द्या, तो देशाचा विचार करतो आणि देशाच्या एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी, देशाच्या भल्यासाठी झडत असतो. मुळात विषय सरकार काय करत असतं, सगळे करत असतं. मुळात या प्रकारचं परिवर्तन, या प्रकारचा विचार आम्ही विद्यार्थ्यांमध्ये रोवण्यासाठी आम्ही काम करत असतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा सोडवत असतो. मुंबई विद्यापीठातल्या 24/7चा लायब्ररीचा विषय राहू द्या की एखाद्या फोटोकॉपी रिझल्ट वेळेवर लागले नाही तर त्यासाठी लाठ्याकाठ्या खाणारे सुद्धा विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सदाकदा पुढे असतात. त्यामुळे बाकीच्या संघटना काय करतात? बाकीच्या संघटनांचा मला माहित नाही. मी विद्यार्थी परिषद, मी प्रवक्ता तर SFI ISचा तर नाही, विद्यार्थी परिषदेचा, त्यामुळे विद्यार्थी परिषदेचं सांगत. दुसरा विषय याच्यामध्ये बाकी आवटेजींनी, मानेजींनी जे सांगितलं की नक्कीच मी त्यांना अभिनंदन करतो आणि आभारी मानतो की त्यांनी सांगितलं की विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका, स्टुडंट काउन्सिल इलेक्शन चालू करावं, ज्या माध्यमातून तळागाळातले विद्यार्थी ज्यासारखे जे कधी राजकारणात जाऊ इच्छितात, देशाच्या वेगवेगळ्या कमिटीजवर जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी याच्या माध्यमातून येणार आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तो प्रयत्न करतोच आहे. दुसरा एक विषय इकडं आला, गुरमीत कौरचा विषय जो आला, त्यामध्ये गुरमेहर कौरचा जो विषय आला त्याच्यामध्ये काय की विद्यार्थी परिषदेच्या ज्या कार्यकर्त्या होत्या, जी दीक्षा वर्मा असू द्या, प्रेरणा भारद्वाज असू द्या, महामेधा नागोर असू द्या, या विद्यार्थिनींवर सुद्धा मी आत्ताही फोटोज दाखवू शकतो ज्यामध्ये SFIच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे मारहाण केलेली त्या विद्यार्थ्यांना आणि मॉलेस्ट्रेट केलेलं आहे त्याचं सबूत सुद्धा आहे. त्या केसेस त्यांनी दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे आमचा न्यायालयावर, न्यायाच्या संविधानावर विश्वास आहे. बरं ठीक आहे. आवट्यांना काहीतरी म्हणायचं आहे, तुम्हाला इमिजिएटली आवट्यांना काहीतरी म्हणायचं आहे. आवटे बोला. रोहित, मी जो मुद्दा मांडला होता एकदा आवट्यांचं ऐकून घ्या. मला रोहित हा बोला, आवटे बोला. रोहित, मला फार वाईट वाटतं तुम्ही जेव्हा सांगता की
रोहित मला खूप वाईट तुलना वाटतं केली जेव्हा नाही. तुम्ही मी सांगता तुलना की गुरुमेहर कौर नाही तुलना तर केली बघा नाही, दीक्षा परंतु दीक्षावर- असा नाही, विषय ऐका, ज्यावेळेस दोन केरळच्या मिनिट एखाद्या संघ ऐका. स्वयंसेवकावर मानलं जातं, ऐका त्यावेळेस मी मीडियाच्या तुम्हाला माध्यमातून हस्तक्षेप असं का केला नाही असं- तुम्ही जेव्हा नाही, गुरुमेहरची तुलना गुरुमेहरची यांच्याशी तुलना- करताय गुरुमेहरची तुलना- मी का केला नाही एका तुम्हाला मी महिलेची आडकाठी तुलना केली की करतोय, तुम्ही एका तुमचं बोलणं महिलेची विसरता तुलना म्हणून मी करतोय, बोललो एका नाही पण आता ते विद्यार्थिनीची काय तुलना बोलतात ते करतोय. ऐका त्याच्या मागचा आवटे बोला पाठीमागचा- आवटे उत्तर द्या त्याच्या- आवटे उत्तर मी द्या तुलना दोन विद्यार्थिनींची आवटे उत्तर करतोय द्या. त्यामुळे यांना जो रोहित, त्रास हे झालेला कसं झालंय माहिती त्यांना आहे physical- का तुम्ही त्यांचंच सांगता नाही, आमचं दाखवत नाही रोहित, तर मला त्या बोलू द्या. गुरुमेहरचं मला- महत्व का कमी करताय नाही, मी गुरुमेहर गुरुमेहरचं कौरला महत्व कमी का करत कमी नाही. करताय मी गुरुमेहर कौरला असं बोललो उलट की तिच्या ती धाडसाचं चुकीचं बोलले. कौतुक आहे सर्व नाही, देशाला ती नाही, समोर आली नाही, आणि तिने समोर सांगितलं आली. म्हणजे या नाही, नाही. विद्यार्थिनींनी आवटे बोला, आवटे बोला. तिच्या बाबतीत ते मीडियामध्ये कधी दाखवला गेला नाही. गुरुमेहरचं महत्व का कमी करता महत्व कमी केलं अरे नाही. बोलू माझ्या दे रोहित शब्दामध्ये बाबा. असं आलं नाही की नाही गुरुमेहरचं तुम्ही असं महत्त्व बोललात कमी की केलं. आडकाठी यासाठी तुम्ही गेली तुमच्या- नाही की तुमचे तुम्ही मुद्दा शब्द सोडता मीडिया- आणि वेगळ्या नाही, मुद्द्यावर नाही, जाता मी आवटे बोला तुमचे शब्द आवटे बाहेर बोला तोंडात घालू वाईट ही नका. गोष्ट आहे गुरुमेहर रोहित कौरची वाईट तुलना मी गोष्ट दीक्षा ही आहे वर्माबरोबर नाही केली. तुम्ही तुमची मी गंमत म्हणतो अशी आहे. मीडियाच्या रोहित ऐका माध्यमातून या दोन रोहित ऐका विद्यार्थिनीची चर्चा रोहित सुद्धा ऐका झाली नाही. त्यांना रोहित molested ऐका केलं गेलं, त्यांना मारलं गेलं. हा विषय नाही. रोहित त्या ऐका. पुढे आल्यात का तशा त्या गुरुमेहर पुढे आल्या आल्यात तशा म्हणजे त्यांच्या नाही सगळ्या थांबा tweets तुम्ही आहेत, काहीतरी त्यांच्या सांगता आणि bites आहेत. नंतर काहीतरी म्हणताय हा आवटे बोला काहीतरी आवटे बोला तुम्हाला काय म्हणायचं आहे ही वाईट गोष्ट आहे की रोहित की बोलायचं की गुरुमेहर कौर तिचं दुःख मोठं का हिचं दुःख मोठं अहो, माझं नाही, दुःख दुःख मोठं मोठ्याचं ही- बोललोच ही नाही. तुलना करायची गोष्ट आहे का म्हणजे तुम्हाला गुरुमेहर कौरला बलात्कार करू ऐक रोहित ऐका आम्ही तिच्यावरती बलात्कार करू अशा पद्धतीच्या धमक्या तिला सोशल मीडियावरती दिल्या आहेत याचा तुम्ही निषेध नाही करणार विद्यार्थिनींच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्या त्या ज्या पुढे आलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून हे बघा ही संस्कृती ISच्या माध्यमातून सुद्धा एक त्यांच्याच कार्यकर्त्यांनो अतिप्रसंग केल्याचा गुन्हा सुद्धा मध्ये दाखल झालेला होता. गुरुमेहर कौरचं महत्व नाही का बा, कमी मी होतं एक हे सांगतोय सांगा. याच प्रकारची संस्कृती येते त्यामुळं पण आमच्या याच कार्यकर्त्या- प्रकारची संस्कृती म्हणजे काय? संस्कृती गुरुमेहरचं म्हणजे चुकलं? या कार्यकर्त्या गुरुमेहरचं गुरुमेहर चुकलं? कौरचं बोललो नाही मी दीक्षा वर्मावर जो हात उचलला गुरुमेहर कौरचं महत्व काय चुकलो कमी बोललो करतो? गुरुमेहर कौरला मी बलात्काराच्या चुकलं धमक्या दिल्या त्याचा मी निषेध तिचं करता की नाही चुकलं तुम्ही तिला अभिनंदनच करतो गुरुमेहर मी. कौरला तिला बलात्काराच्या congratulations धमक्या दिल्या करतो. त्याचा ती तुम्ही पुढे निषेध करता हा, का ती पुढे आली काय रोहित, म्हणाली नाही हे बघा तिला मी अभिनंदनच करतोय तिने जे बोललं ते धाडसाच केलं परंतु या ती काय म्हणाली माहिती आहे का? माझं म्हणणं ABVP च्या ऐका. दहशतीला ज्या- भीक घालत नाही, याचं म्हणजे तुम्ही अभिनंदन करताय. म्हणजे आयसा SFI यांची दहशत नाही का यांनी प्रेरणा भारद्वाज म्हणजे दीक्षा दहशत वर्मा आहे हे मान्य यांच्यावर करताय. केलेला अतिप्रसंग तर कधी योग्य दहशत योग्य आहे का? निर्माण केली तुमच्या जाते. माध्यमातून वेगळं योग्य आहे सांगताय, जे का? कोणाला मला माहित त्याचं नाही ते. उत्तर द्या ना तुम्ही तुम्ही. कुठली तरी तुम्ही नावं त्याचं घेताना उत्तर द्या. सांगताय आणि कुठली गुरुमेहरचं तरी महत्व कमी त्या करताय. माणसं नाहीत का केरळ मधले माणसं नाहीत का नाही शेवटी पश्चिम निखिल कांबळे बंगालमधले माणसं ह्या नाहीत का सर्व प्रकाराला तुम्ही काय नेहमी म्हणाल देशभक्ती- कारण अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमध्ये हे जे वातावरण आहे खरंच आता कॉलेज कॅम्पसमध्ये अशा पद्धतीनं जर का एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतील हिंसाचार होत असतील तर राज्य सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही की पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेणार बरोबर सर ज्या प्रकारे आपल्या दिल्ली विद्यापीठात रामाजेस कॉलेजची घटना घडली त्यानंतर पुणे विद्यापीठात ज्या प्रकारची ही घटना घडलेली ही निंदनीय आहे आणि यामध्ये ABVPच्या कार्यकर्त्यांना मारामारी दगडफेक अंडेफेक त्या विद्यार्थ्यांवर करण्याची गरज नव्हती पोलिसांनी त्यांची कारवाई केली पाहिजे होती पोलिसांवरती यांचा जर विश्वास नसेल तर ही एक चुकीची बाब ठरेल की तुम्ही स्वतःच कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेऊ नका हे घेणं हे चुकीचं आहे त्यामुळे ही एक निंदनीय बाब आहे आणि दुसरी गोष्ट गुरुमेहर कौरची तुलना ही कोणाशी करू नये कारण ती एक सोल्जरची मुलगी आहे एक सैनिकाची मुलगी आहे तिने जे आपलं मत जे व्यक्त केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही पुन्हा एखाद्या मुलीसोबत तुलना करणं चुकीचं आहे मी म्हणलो की आणि शेवटी जर मी बोलायचं गेलं तर आणि निवडणुकीच्या बाबतीत माध्यमातनं त्या विद्यार्थिनींवर जो अत्याचार नाही, झालाय तसं तर त्यांच्यावर त्या अतिप्रसंग त्या झालाय, रामजेस कॉलेजच्या त्या- मुलींवर नाही, जे जसं आहे श्रीमंत त्याच्या- माने रोहित ऐका तुम्ही दोघे ऐका रोहित ऐका श्रीमंत नाही, माने नाही, काय म्हणाले होते विद्यार्थ्यांचे पण तसाच की issue गुरुमेहर आहे. समोर येऊन का बोलली विद्यार्थी ती का बोलली तिला ते बघवलं गेलं नाही भेदभाव मूळ जर- नव्हता. तिला ते बघवलं गेलं नाही सर ती यांच्या- विद्यार्थी तिला ते नाही, बघवलं नाही, गेलं ऐका, नाही. एक मिनिट, म्हणून ती एक बोलली. मिनिट. तर दीक्षा विद्यार्थिनी वर्मा कॉलेज ABVP कॅम्पसमध्ये गुरुमेहर कौर सारखे असे अनेक विद्यार्थी संघटनेची असो असतील असे अनेक विद्यार्थी त्या असतील एखाद्या पण गुरुमेहर कौर विद्यार्थीसोबत असं झालं नाही सारखे पाहिजे. की ज्यांना काहीतरी सांगायचं आहे त्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांना शिकायचं आहे विद्यार्थी
दशेतून त्यांना प्रक्रिया होत होत नागरिक बनायचं आहे. आपण जेव्हा देशाचा सुजाण नागरिक असं म्हणतो तेव्हा ती प्रोसेस ही महाविद्यालयीन जीवनामध्ये उच्च शिक्षण घेता घेता होत असते. आणि त्या पोटतिडकीतनं जिथं जिथं शिक्षणच वाया जात आहे असं तिला लक्षात येतं आहे, आजूबाजूचं वातावरण हे बिघडलं आहे असं लक्षात येतं, तेव्हा ती मीडियासमोर येऊन ट्विटरवरनं बोलते आहे, सांगते आहे. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. कारण कॉलेज कॅम्पसमध्ये ज्या पद्धतीचा सांस्कृतिक दहशतवाद वाढतो आहे तो भावी पिढीसाठी नक्कीच चांगला नाही. यावरती सर्वांचंच एकमत होणार आहे. आणि त्यासाठी सरकारनं तटस्थपणे कायद्याची भाषा करून कायद्यानं लक्ष घालावं, नाही तर एकतर्फी सगळं काहीही करू नये, तटस्थ राहून यावरती लक्ष ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. कॉलेज कॅम्पसमधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय का? 89% लोक म्हणतात होय, कॉलेज कॅम्पसमधील सांस्कृतिक दहशतवाद वाढतोय. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रावर.